धन्यवाद सायली. आणि आपल्या या रविवारच्या रेग्युलर सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपले आजच्या ज्या स्पीकर आहेत, डॉक्टर पूजा किंवा वैद्य पूजा कोटस्थाने, त्या पुण्याहून आपल्याला जॉईन झाल्या आहेत आणि या दुसऱ्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मवर येतात आणि ते पण आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर. कारण त्यांचं जे पहिलं व्याख्यान झालं होतं कॉग्निटिव्ह हेल्थ आणि गीतेचा संबंध असलेलं, ते इतकं गाजलं की सगळ्यांनी परत म्हणजे त्यांचा दुसरा भाग करा, त्याची अशी आपल्याला सगळ्यांनाच मागणी आली होती. त्याच्यामुळे त्या मागणीला त्याचा मान ठेवून त्या इथे आल्या आहेत. तर इनफॅक्ट त्यांच्या वेळात वेळ काढून, कारण खूप प्रस्त आहे त्यांचं, खूप त्यांचा तिथे पसारा आहे, त्या सगळ्यामध्ये वेळ काढून त्या आपल्यासाठी परत आल्या आहेत पुण्याहून. तर त्या त्यांच्या क्लिनिकमधनं जॉईन होत आहेत, तर त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ. वैद्य पूजा कोटस्थाने 2008 पासून आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून बिब्बेवाडी, कर्वे रोड आणि पेरुगेट इथे कार्यरत आहेत. She should actually 10th merit in Nagpur University, stood second in second year of BAMS in Nashik University. खूप मोठं प्रस्थ आहे, ॲज आय सेड, की त्या ज्याचा एवढं त्यांची जी म्हणतात ना की मूर्ती लहान पण कीर्ती महान, तशी परिस्थिती आहे. आणि आयुर्वेदिक कन्सल्टेशन आणि पंचकर्म सर्व्हिसेस देणं, या दोन सेवा त्या देतात. तसंच हस्तनिर्मित सौंदर्य प्रसाधनांच्या कार्यशाळा गेल्या 7 वर्षापासून स्वतःच्या दवाखान्यात त्या घेत आहेत. आतापर्यंत अनेक वैद्यकीय क्षेत्रात आणि क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला असून या कार्यशाळेनंतर त्यांनी स्वतःचे व्यवसायही सुरू केलेले आहेत. सर्व प्रकारच्या रोगांसाठी सर्व पद्धतीचे पंचकर्म करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. पुढील येणाऱ्या काळामध्ये चांगले विद्यार्थी घडावेत म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा घडवण्याचं काम त्या करतात. खूप मोठं कार्य आहे हे, की तिथे आपली स्वतःचा मोठेपणा न चालू देता आपले विद्यार्थी कसे घडवावेत, हे जे मोठं गुरुपद असतं, त्याचं कार्य त्या करतात. परदेशातील विद्यार्थ्यांना आयुर्वेद शिकवणं आणि त्यांच्यासाठी कार्यशाळा घेणं, यामध्ये सुद्धा त्या स्वतः काम करतात. 2011 साली भगवद्गीतेची संथा त्यांनी घेतली आणि भगवद्गीतेवर त्या निरूपण करत असतात. भगवद्गीता मनोमनी या नावाने त्यांचं युट्यूब चॅनल आहे, जे आपण मागच्या वेळेलाही बोललो होतो की ते सबस्क्राईब करा, त्याला खूप त्यांचे व्हिडिओज आहेत तिथे, ज्यामध्ये भगवद्गीतेच्या 18 अध्यायांवरती त्यांनी निरूपण केलेलं आहे. आणि डॉक्टर कोटस्थानेंची ओळख करून देण्यासाठी ज्याचा मोठा कार्यभाग लागला ते माझे अशोक दादा पाध्ये. त्यांचे देखील खूप खूप आभार, कारण त्यांच्यामुळे हे कनेक्शन जुळलं गेलं. तर ते आता आहेत की नाही मला माहित नाही प्लॅटफॉर्मला आता, पण त्यांचे देखील खूप आभार. सो आता पुढचा वेळ न दवडता ही पुढची सगळी जी पुढचा जो भाग आहे तो डॉक्टर कोटस्थाने तुमच्या हातात. आता सगळं हा प्लॅटफॉर्म इज ऑल युअर्स. थँक्यू अलका मॅडम, परिचय करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही म्हणला की लेक्चर गाजलं, पण ते लेक्चर गाजलं ते गीतेतले जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते सगळ्यांना भावतात, आवडतात आणि त्याच्यातनं नक्कीच काहीतरी घेण्यासारखं असतं म्हणून ते गाजलं. तर गीतेचे निरूपण करणं आणि गीतेचे जे काही सिद्धांत आहेत ते तुमच्या पुढे मांडताना मला अतिशय आनंद होतो, कारण कुठेतरी मी याचं माध्यम होतं याचं समाधान मला मिळतं. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात की अशोक पाध्ये सरांमुळे हे कनेक्शन जुळलं, तर खरंच त्यांच्याविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करूयात. कारण योग्य लोकांबरोबर आपण जोडले जाणं हे सुद्धा एक खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यात सुद्धा काहीतरी आपलं पूर्वीचा संचय असावा लागतो, तरच हे घडतं. चांगली लोक भेटणं आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं. सो तुम्हा सर्वांचे धन्यवाद, अशोक पाध्ये सरांचे सुद्धा धन्यवाद. आणि आता आपण पुढचे जे सिद्धांत आहेत जे गेल्या वेळेला मी बोलले होते त्याच्यापेक्षाही अधिक तुम्हाला आवडतील आणि अधिक इंटरेस्टिंग होतील असं आपण बघूयात. सो मागच्या वेळेला माझा विषय आहे कॉग्निटिव्ह हेल्थ अँड भगवद्गीता. तर कॉग्निटिव्ह हेल्थ मध्ये आपण पाहिलं की काय काय येतं. तर कॉग्निटिव्ह हेल्थशी रिलेटेड जे जे काही भाव घटक आपल्या शरीरामध्ये असतात ते प्रामुख्याने आपलं शरीर असतं, पांचभौतिक आपला देह, मन, बुद्धी, आत्मा आणि अहंकार, या सगळ्या गोष्टींवर आपली कॉग्निटिव्ह हेल्थ डिपेंडेंट असते. तर त्या कॉग्निटिव्ह हेल्थ मध्ये आपण पाहिलं होतं की ही जर आपल्याला चांगली हवी असेल, आपलं मानसिक आरोग्य, आपलं मानसिक संतुलन हे नेहमी प्रसन्न राहावं असं वाटत असेल, ते नेहमी संतुष्ट राहावं असं वाटत असेल, तर आपण गीतेमधले 3 प्रकार पाहिले होते की आपण शारीरिक तप कसं केलं पाहिजे,
मानसिक तप कसं केलं पाहिजे, वाचेचे तप कसे केले पाहिजे, हे आपण सगळं बघितलं होतं. अगदी थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊयात, जे मागच्या वेळेला नव्हते आणि त्यांना या वेळेचे जे काही असतील ते संदर्भ व्यवस्थित लक्षात यावे म्हणून अगदी थोडक्यात घेऊयात. तर आपण शरीराचे जे तप पाहिले होते ते असे होते की देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरन तप उच्यते. म्हणजे आपले देव, आपलं कुलदैवत असेल, आपल्यापेक्षा जी वडीलधारी लोक असतील, आपले शिक्षक असतील, आपले गुरु असतील, आपण ज्यांच्याकडून जे जे काही शिकतो, जे ज्ञानाने संपन्न आहेत, जे बुद्धीने संपन्न आहेत, जे अनुभवाने संपन्न आहेत, असे जे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी मनापासून आदर ठेवणं हे शारीरिक तपामध्ये येतं. ते झालं देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. शौच म्हणजे बाह्य शुद्धता आणि मानसिक शुद्धता. आर्जव म्हणजे सरळपणा, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये अगदी सरळपणा पाहिजे, मृदूपणा पाहिजे. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या सगळ्याच इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं. ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील, या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणं म्हणजे ब्रह्मचर्य. अहिंसा. आपल्या शरीराने, मनाने, वाचेने कोणीही दुखवलं जाणार नाही याची पूर्णतः काळजी घेणं म्हणजे अहिंसा. असं जर आपण वागत राहिलो तर हे झाले आपल्या शरीराचे तप. जर आता हे आपण शरीराचे तप पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की एव्हरीथिंग बिगिन्स विथ अस. आपण असं बऱ्याच वेळेला म्हणतो की हा मला बोलला म्हणून मला दुःख झालं, हे असं होत नाहीये म्हणून मला नैराश्य आलं, माझ्या मनासारखं घडत नाहीये म्हणून असं होत नाहीये, त्याच्यामुळे आज मी खूप उदास आहे. जर आपण स्वच्छपणे आणि शांतपणे जर विचार केला हे असं का होतंय, तर कुठेतरी आपण स्वतःच या गोष्टींना आमंत्रण किंवा निमंत्रण देत असतो आणि आपण त्या गुंत्यामध्ये अडकत राहतो. म्हणून आपल्या मनाची प्रसन्नता, आपल्या मनाची स्वच्छता, आपल्या मनाची निर्मळता आणि आपल्या शरीराचं आरोग्य जर आपल्याला टिकवायचं असेल तर हा शारीरिक तप आपण जमेल तेवढा, जमेल तेवढा, दरवेळेला तो शक्य होत नाही पण जमेल तेवढा निश्चित आचरणामध्ये आणला पाहिजे, शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी. नंतर आपण पाहिलं होतं की वाचेचे तप. वाचेचा तप खूप इंटरेस्टिंग आहे. अनुद्वेग करो वाक्यम सत्यम प्रियहितञ्चयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेग करो, दुसऱ्याच्या मनाला अजिबात टोचणार नाही, बोचणार नाही. त्याचं जर एखादी सिक्रेट गोष्ट असेल तर आपण त्याच्याविषयी अजिबात वाच्यता करू नये. त्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की या गोष्टीविषयी कुणीही बोलू नाही तर ती आपण शक्यतो टाळावी. हे सगळं अनुद्वेग करो. कुणाच्याही मनामध्ये उद्वेग होणार नाही. आपल्या बोलण्यातनं जी काही स्पंदनं निर्माण होतात त्या स्पंदनाने त्याच्या मनामध्ये कंपन निर्माण होणार नाही. तर दुसऱ्याच्या मनाची काळजी घेऊन बोलणं याला म्हणायचं अनुद्वेग करो वाक्यम. सत्य. दुसऱ्याला दुखवायचं नाहीये पण त्याच्यासाठी खोटंही बोलायचं नाहीये. जे काही सत्य आहे ते व्यवस्थितपणे मृदू शब्दांमध्ये, मृदू स्वरामध्ये जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा त्याची एक्सेप्टन्स लेवल ही खूप चांगली असती आणि त्याच्या मनामध्ये कुठलाही विषाद किंवा खेद किंवा त्याच्या मनामध्ये आपण कुठलंही दुःख निर्माण करत नाही. म्हणून अनुद्वेग करो वाक्यम. याचा जर आपण विचार केला तर हे काय आहे, आपण वाचेने कुठलीही हिंसा करत नाहीये. तर अहिंसा म्हणजे शरीराने, वाचेने आणि मनाने, आपल्या मनामध्ये सुद्धा असा विचार येता कामा नाही जो दुसऱ्याला त्रासदायक ठरेल. ही सगळी अहिंसेची अगदी सूक्ष्म सूक्ष्म लेवल पर्यंतची कर्म आहेत जी आपण फॉलो केली पाहिजे. जेव्हा आपण वाचेनी अहिंसा पाळतो तेव्हा ती शरीराने पाळल्यासारखी असते, आपल्या इंद्रियांनी पाळल्यासारखी असते. आता इथं इंद्रिय कुठलं आलं तर जिव्हा हे रसनेंद्रिय आहे आणि जिव्हा हे कसं आहे, दोन गोष्टी केल्या जातात या जिव्हेने. एक तर आपण रसाचं ज्ञान पण करू शकतो आणि या जिव्हेमुळे आपण बोलतो सुद्धा. आपल्या ओष्ठ, दात, टाळू हे सगळे जे अवयव असतात हे आपली स्वर निर्मिती करत असतात. आपण जसं बोलतो हे सगळं त्या गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणून जिव्हा हे कसं आहे, ज्ञानेंद्रिय आहे. तर या जिव्हेवर जेव्हा आपण नियंत्रण ठेवतो आणि जेव्हा रसनेंद्रिय म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला आवडती तेव्हा ती आपण अधिक जेव्हा खात नाही तेव्हा काय झालं, हे सुद्धा आपणच स्वतःच केलेलं नियमन आहे. आपल्या ज्ञानेंद्रियावर ठेवलेला हा कंट्रोल आहे तर जिव्हेवर. तसंच हा कंट्रोल जर आपण दोन्ही पद्धतीने ठेवला, खाण्याच्या पद्धतीमध्ये आणि बोलण्याने, तर काय होतं, शारीरिक आरोग्य तर उत्तम राहतच
पण आपल्या मनाचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि बरोबरीने दुसऱ्याच्याही मनाचे आरोग्य राखायला आपण मदत करत असतो. जेव्हा दोन्ही बाजूनी हा समतोल साधला जातो तेव्हा काय होतं, मनाला अगाध प्रसन्नता निर्माण होते. आणि जेव्हा मनाला प्रसन्नता निर्माण होते तेव्हा असं म्हणतात, प्रसन्न चेतसो ह्याशु. म्हणजे काय, चेतस हे अत्यंत प्रसन्न राहतं आणि प्रसन्न मनामध्ये कुठलंही दुःख, कुठलाही द्वेष, कुठलाही खेद राहत नाही. त्याच्यामुळे अनुद्वेग करो हे जरी आपण पाळण्याचा प्रयत्न केला, कितीही मनामध्ये राग असला, कितीही मनामध्ये द्वेष असला, कितीही असं वाटलं की आता याला बोलून टाकावं आणि मनातली खतखत काढून टाकावी, तरी सुद्धा जेव्हा एक थोड्या सेकंदासाठी, थोड्या निमिषांसाठी जेव्हा आपण हा संयम साधतो स्वतःवर, तेव्हा आपल्या मनाची प्रसन्नता तर राखली जातेच, पण दुसऱ्याच्याही मनाची प्रसन्नता राखली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा तप आहे, तप. तर तप या शब्दातच अर्थ आहे. जेव्हा आपण एखादा तप करत असतो तेव्हा आपल्यालाही त्याचा त्रास होत असतो. कसला त्रास होत असतो? असं काही आपल्याला कोणी येऊन मारत नाही, कोणी आपल्याला काही बोलत नाही, तसा त्रास नसतो. स्वतःवर संयम ठेवण्यासाठी जे नियमन करावं लागतं स्वतःला, स्वतःच्या जिभेवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या कर्मेंद्रियांवर, हा जो काही आपल्याला सतत कंट्रोल ठेवावा लागतो, हे तप आहे. आणि हे तप जेव्हा आपण साध्य करतो तेव्हा आपली प्रगती होत राहते. ही प्रगती कुठली आहे? ही प्रगती आपण स्वतःची स्वतः बघायची आहे, दुसऱ्याला दाखवण्यासाठीची ही प्रगती नाहीये. आज मला खूप राग आला होता, पण मी खरंच त्या व्यक्तीशी नीट बोलले का? मी मृदू स्वरूपात माझं जे काही म्हणणं आहे ते त्याला नीट पटवून देऊ शकले का? आणि असं खरंच परिस्थिती निर्माण झाली का, की माझं बोलणं तर योग्य प्रकारे मी पोहोचून देऊ शकले, त्याही व्यक्तीला पटलं, मलाही पटलं आणि दोघांच्या मनामध्येही कुठलाही खेद, द्वेष निर्माण न होता गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीने सुटली. तर अनुद्वेग करो वाक्य हे काय म्हणतात, कम्युनिकेशन स्किल्स मधलं एक खूप चांगला गोष्ट आहे. सॉफ्ट स्किल्स कम्युनिकेशन मध्ये जर आपल्याला असं साधता आलं, तर आपल्याला दुसऱ्याला काय म्हणायचं आहे हे पण चांगल्या पद्धतीने समजून घेतं आणि आपलं म्हणणं सुद्धा योग्य पद्धतीने आपल्याला मांडता येतं. आणि हा तप जेव्हा आपण साधतो तेव्हा काय होणार आहे, हा तप जेव्हा आपण साधतो तेव्हा भगवंत असं म्हणतायत की जे पुण्य लोक असतो, म्हणजे जिथे सगळे पुण्यात्मे जाऊन स्थिरावतात, ज्यांनी आयुष्यभर खूप चांगली कामं केलेली असतात आणि मृत्यू पश्चात जेव्हा ते पुण्य लोकांमध्ये जाऊन स्थिरावतात तेव्हा तिथे अशा लोकांना स्थान प्राप्त होतो. जे वाचेचे तप किंवा शारीरिक तप करतात त्या लोकांसाठी हा स्वर्गलोक खुला राहतो. आणि जोवर त्यांच्या पुण्याचा संचय चालू राहतो तेव्हा ते दीर्घकाळ तिथे वास्तव्य करत राहतात. आणि जेव्हा हा पुण्याचा संचय थांबतो किंवा संपतो तेव्हा ते पुन्हा पृथ्वी लोकावर जन्म घेतात. सो आपण जर हे तप पाळले तर हे स्वतःच्या उद्धारासाठी आहेत, स्वतःच्या कल्याणासाठी आहेत, स्वतःला काहीतरी चांगलं प्राप्त व्हावं, मिळावं म्हणून आपण हे तप करायचे आहे. तर त्याच्या मागे इंटेन्शन हे कुणाला इम्प्रेस करणं किंवा मी किती चांगली आहे हे दाखवणं नसून कशासाठी करायचे आहे, आत्मसंशुद्धी, स्वतःच्या शुद्धतेसाठी, स्वतःच्या पावित्र्यासाठी, स्वतःच्या निर्मलतेसाठी आणि स्वतःला काहीतरी मिळवायचं आहे, स्वतःमध्ये काहीतरी प्रगती घडवून आणायची आहे, जेणेकरून आपण अधिकाधिक भगवंताप्रत पोहोचू, भगवंताच्या जवळ जाऊ म्हणून हे तप आपल्याला पाळायचे आहे. स्वाध्याय करायचा आहे. हा तप असाच नाही पाळला जात. हा तप आपण अभ्यास साध्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षण अभ्यास करावा लागतो. तर हा अभ्यास वाढवण्यासाठी काय करायचं आहे, स्वाध्याय करायचा आहे. स्वाध्याय म्हणजे काय, चांगल्या ग्रंथांचं वाचन करायचं आहे. जेव्हा आपण सतत चांगल्या विचारांच्या सहवासात राहतो तेव्हाच आपल्या मनामध्ये कायम ही भावना जागृत राहते की आपल्याला जे बोलायचं आहे, जे करायचं आहे ते सगळ्यांच्या हिताचं असलं पाहिजे, म्हणून करायचं आहे स्वाध्याय. या स्वाध्यायावरनं मला एक आठवलं, पांडुरंग शास्त्री आठवले, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, स्वाध्यायाचे ते प्रणेते होते. तर त्यांनी जे काही तत्वज्ञान विद्यापीठ सगळं स्थापन केलं तर त्याच्या मागे सगळे त्यांनी गीतेचे जे काही श्लोक आहेत ते त्यांनी सगळे व्यवहारात आणून पाहिले की जर भगवंतानी हे सांगितलेलं आहे हे तत्व आणि गीता म्हणतीये की याच्यावर कोणीही शंका बाळगू नये, हे तुम्ही असं वागला तर तुम्हाला हे असं मिळणार, तर त्यांनी सगळा प्रत्येक गीतेतला श्लोक उचलून ते खूप मोठा स्वाध्याय उभा केलेला आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे माझा की हे तप
आपण मॅक्झिमम पाळले पाहिजेत आणि ते स्वतःच्या उद्धारासाठी पाळले पाहिजेत. पांडुरंग शास्त्री आठवले यांचा मी पुढेही उल्लेख करणार आहे, त्यांच्याविषयीची मी एक गोष्ट पण सांगणार आहे. पण आता स्वाध्याय त्या शब्दावरनं मला ते आठवलं. तर गीतेचे प्रत्येक श्लोकन श्लोक, प्रत्येक शब्दन शब्द असा आहे. सगळंच आपल्याला पाळणं शक्य होईल असं नाही, कारण आपली प्रकृती काय आहे, आपली प्रवृत्ती काय आहे, आपली परिस्थिती कशी आहे, आपली श्रद्धा कशी आहे, आपलं मन कसं आहे, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं की आपण कसे वागणार आहोत, कसे बोलणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला जे जमेल, आपल्या प्रकृतीला जे सहज साध्य आहे असा तप मात्र तरी आपण करायला पाहिजे. तप केल्याने आपण तापतो आणि जेव्हा आपण तापतो तेव्हा आपल्यातली एक चांगली ऊर्जा आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये प्रकट होत राहते आणि ती ऊर्जा आपली उद्धार करत असते किंवा आपलं कल्याण साधून देत असते. म्हणून हे तप आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. नंतर आपण मनाचा तप पाहिला होता. मन प्रसाद सौम्यत्व म्हणजे मन हे नेहमी आनंदी असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये शांतता असली पाहिजे, निर्मलता असली पाहिजे, पावित्र्य असलं पाहिजे. आता हे पावित्र्य निर्मलता म्हणजे काय आहे? दुसऱ्याविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये कायम चांगली भावना असणं म्हणजे ही निर्मलता आहे. आता तुम्ही असं म्हणाल की हे कसं काय शक्य आहे? कारण आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा अनेक लोकांच्या संपर्कात आपण येत असतो. कधी त्यांचं वागणं आपल्याला पटतं, कधी रुचत नाही आणि त्याच्यातनच आपल्या मनामध्ये अनेक द्वंद्व, अनेक कल्मश निर्माण होत असतात. आणि त्याच्यामुळे आपलं मन जितकं प्रसन्न राहायला पाहिजे, जेवढं शांत राहायला पाहिजे, तसं ते राहत नाही. पण मुळात मला असं सांगायचं आहे, म्हणजे आपली जी काही सगळी दर्शनशास्त्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मनाची उत्पत्ती सांगितलेली आहे. मन कसं उत्पन्न होतं? तर सात्विक, राजस आणि तामस असे 3 अहंकार असतात. आणि या अहंकारांपासूनच आपल्या मनाची आणि आपल्या इंद्रियांची निर्मिती होत असते शरीरामध्ये. तर मनाची निर्मिती होत असताना सात्विक आणि राजस अहंकार हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा मन निर्माण होतं. तर मुळातच मन हे कसं आहे? सत्व प्रधान आहे, सात्विक आहे. आपण अनेक गोष्टी करून, आपण चुकीच्या पद्धतीने विचार करून, चुकीच्या पद्धतीने वागून काय करत असतो? मनातला हा सत्वगुण, गुण म्हणलं याला, सत्वगुण हा गुण कमी करत असतो आणि आपल्या मनातले रजो आणि तमो हे 2 गुण आपण वाढवत असतो आणि कायम हेच वाढत राहतात आणि सत्वगुण हा कुठे कुठेतरी क्षीण होत राहतो आणि मग सगळं काय होतं? मनप्रसाद हा सगळा हरवून जातो. मनप्रसाद सौम्यत्व, कुणाशीही बोलताना, वागताना आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये सौम्यता पाहिजे. सौम्य जर असेल तर दुसऱ्याही मनुष्याला बरं वाटतं. त्याच्यामुळे सौम्यता पाहिजे. प्रसाद सौम्यत्व मौन मात्म विनिग्रह. मौन या शब्दाविषयी मी बोलले होते. मौन जेव्हा आपण पाळतो, आवश्यक आहे तिथेच बोलतो, तेव्हा पुनश्च एकदा हा वाणीचा तप असतो. त्यांच्या इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. फ्रीज झालंय फ्रीज झालंय. हो. हा, झालं. आलंय प्लीज. पुन्हा? हो, आलं आलं हा, आलं. येस, सॉरी. तर आपण जेव्हा मौन पाळत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा प्रगट होत असते आणि त्या ऊर्जेतनं मनाचं स्वास्थ्य, मनाचं बल हे उत्तम टिकत असतं. म्हणून आत्मविनिग्रह आणि मौन या दोन्ही गोष्टी आपण पाळायला पाहिजे. भाव संशुद्धी, भाव हा एकदम शुद्ध पाहिजे. भाव म्हणजे काय? आपल्या मनामध्ये जेव्हा आपण एखादी कृती करतो तेव्हा ती कृती करत असताना आपल्या मनामध्ये हेतू आहे, आपल्याला काय मिळवायचं आहे, कशासाठी मिळवायचं आहे, याच्यामध्ये फक्त माझा स्वार्थ आहे, अत्यंत निस्वार्थ मनाने, बुद्धीने मी हे करणार आहे, दुसऱ्याचं हित करणार आहे, माझ्या कृतीतनं दुसऱ्याला फक्त त्रासच होणार आहे का? या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भाव या शब्दामध्ये अंतर्भूत होतात. म्हणजे आपल्या मनाचा नेमका उद्देश, आपल्या मनाचा नेमका हेतू काय आहे तो भाव या शब्दामध्ये प्रगट होतो. आता भाव कसा असायला पाहिजे? तर भाव हा कशावर अवलंबून असतो? आता हे जे मी भाव आणि हे जे सगळं बोलते हे सगळं आपल्या कॉग्निटिव्ह हेल्थ मध्येच येतं. कारण भाव ही जी गोष्ट आहे ना ही अमूर्त गोष्ट आहे. ही फक्त आपल्याला समजते की आत्ता माझ्या मनामध्ये काय चालू आहे. दुसऱ्याला ती समजत नाही. पण आपला जसा भाव असेल तशी आपल्या हातातनं कृती घडते आणि
आपण जे काही करतो, वागतो, बोलतो त्याच्यातनंच आपल्याला समाधान, सुख हे सगळं मिळणार असतं आणि त्याच्यातूनच आपलं कल्याण होणार असतो. त्याच्यामुळे भाव कशावर अवलंबून असतो तर तो श्रद्धेवर अवलंबून असतो. आपली श्रद्धा कशी आहे? आता श्रद्धा म्हणजे काय? पुन्हा हे अमूर्त रूप आहे. असं कोणाला सांगता येत नाही की माझी या देवावर 100% श्रद्धा आहे, माझी या देवावर 500% श्रद्धा आहे. तर श्रद्धा हे आपल्या मनामध्ये एक काहीतरी दृढ असं कुणावर तरी आपण विश्वास ठेवलेला असतो. ती झाली श्रद्धा आणि आपली जशी श्रद्धा असते तसा आपला भाव असतो. आता पुन्हा आपली श्रद्धा कशावर अवलंबून आहे? पुन्हा त्याच्यावरच आहे. सगळ्यात पहिल्यांदी आपले पूर्वजन्मीचे संस्कार, आपण पूर्वजन्मामध्ये काय केलेलं आहे, त्याच्यावर आपली श्रद्धा बहुतांशी प्रमाणामध्ये अवलंबून असते. लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार, त्याच्यावर सुद्धा आपली श्रद्धा अवलंबून असते. आपली प्रकृती, प्रकृती ही शारीरिक प्रकृती पण असू शकते, मानसिक प्रकृती पण असू शकते. शारीरिक प्रकृती म्हणाल तर कफ प्रकृतीचा आहे, वात प्रकृतीचा आहे, पित्त प्रकृतीचा आहे. वात प्रकृतीचा जो मनुष्य असतो, त्याची श्रद्धा ही अत्यंत चंचल असते. तो कुठल्याच गोष्टीवर फार काळ स्थिर राहू शकत नाही. वाऱ्यासारखं असतं ना. त्याच्यामुळे आज याच्यावर श्रद्धा आहे, उद्या त्याच्यावर श्रद्धा आहे. आज तो मारुतीची उपासना करेल, उद्या तो दत्ताची उपासना करेल. आज त्याला हे आवडेल, उद्या त्याला ते आवडेल. तर ही जी श्रद्धा आहे, तर ही पुन्हा प्रकृतीवर सुद्धा अवलंबून असते. आपली प्रकृती कशी आहे? कफाचा जर एखादा माणूस असेल तर त्याची श्रद्धा ही अत्यंत स्थिर असते, दृढ असते. आणि श्रद्धेची कस केव्हा लागती? ही श्रद्धा स्थिर आहे की नाही, निश्चल आहे की नाही हे केव्हा कळतं? जेव्हा मनुष्यावर एखादी आपत्ती येते, तेव्हा त्या श्रद्धेचा खरा कस लागतो. जर कफ प्रकृतीचा माणूस असेल तर त्याची श्रद्धा अत्यंत निष्ठावान असते, अत्यंत बलपूर्वक असते, त्याची धृती अत्यंत स्थिर असते, त्याची श्रद्धा डळमळीत होत नाही, त्याच्यावर कितीही संकट आली, आपत्ती आली तरी. पित्त प्रकृतीची जी श्रद्धा असते ती कशी असते? ती स्थिर असते, पण जर एखादी काही आपत्ती आली तर त्याची श्रद्धा ढळून जाते. तर आपल्या प्रकृतीवर, आपल्या प्रवृत्तीवर आणि आपल्या परिस्थितीवर आपली सगळी श्रद्धा अवलंबून असते. म्हणून या श्रद्धेमध्ये सुद्धा जर आपण सूक्ष्म घटकांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपलं अंतःकरण, आपलं मन, आपली बुद्धी या सूक्ष्म गोष्टींचा ज्या अमूर्त आहेत त्याचा खूप मोठा हातभार लागतो. मग आता जसं श्रद्धा असेल तसा भाव असतो. मग या श्रद्धा सुद्धा 3 प्रकारच्या असतात: सात्विक, राजस आणि तामस. आता हे जे 3 गुण आहेत, हे त्रिगुण आहेत, सत्व, रज आणि तम. जेव्हा आपली पृथ्वी निर्माण झाली तेव्हा एक अव्यक्त नावाचं तत्व असतं, अव्यक्त. त्याला काहीही कळत नसतं आणि या अव्यक्तातनं 3 अहंकार निर्माण होतात: सात्विक, राजस आणि तामस. तर हे सगळं परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स आहेत. काही लोकांमध्ये सत्व आणि रज एकत्र येतात, काही लोकांमध्ये रज आणि तम एकत्र येतात, काही लोकांमध्ये सत्व आणि तम एकत्र येतात. तर ज्याचं जसं आधिक्य असेल, ज्या गुणाचं आधिक्य असेल तशी माणसाची प्रकृती, प्रवृत्ती बनते आणि जशी प्रकृती, जशी प्रवृत्ती तसं त्याच्या हातून कर्म घडत राहतं. म्हणून एखाद्या एखाद्या माणसाचं जेव्हा गर्भामध्ये त्याची जेव्हा वाढ होत असते आणि ती वाढ होत असताना जर सगळ्या सत्वगुणांचा उत्कट रीतीने जर तिथे प्रकर्ष झालेला असेल तर ती मनुष्य जो आहे तो सत्वगुणाचा तयार होतो. त्याच्या हातून निश्चितच सगळी चांगली कर्म होतात, कारण मनामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष आहे, सत्वगुणाचा उदय आहे. एखादा मनुष्याची जडणघडण होत असताना सतत त्याला राजस प्रवृत्तीचे जे संस्कार लहानपणापासून जर झालेले असतील तर त्या मनुष्याची श्रद्धा तशी बनते. एखाद्या मनुष्याची जडणघडण होत असताना जर सगळे तमो गुणाचे संस्कार त्याच्यावर झालेले असतील तर त्या माणसाची विचार करण्याची दृष्टी किंवा त्याची श्रद्धा ही सगळी तशीच बनते. त्याच्यामुळे आपण जे जे काही पूर्वजन्मीमध्ये जी कर्म केलेली आहेत, आपल्याला लहानपणापासून कसे संस्कार मिळालेले आहेत, आपण कुठल्या वातावरणामध्ये राहतो, आपण जेव्हा मनुष्याचा देह स्वीकारतो आणि तो स्वीकारत असताना कुठली प्रकृती आपल्यामध्ये निर्माण होती, ही मानस प्रकृती सुद्धा असते, शारीरिक प्रकृती सुद्धा असते. जसं मी आता सांगितलं तसं आपली प्रवृत्ती कशी आहे आणि आपली परिस्थिती कशी आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या श्रद्धेवर होत राहतो. तर सात्विक श्रद्धा जी असती ती कशी असती? फलाकांक्षी नसते. म्हणजे मी आता जर एखादं काम करते तर काम करण्यामध्ये मला माझा आनंद असतो, पण हे काम केल्यानंतर मला काय मिळेल आणि याच्याविषयीची आसक्ती ही जितकी घट्ट तेवढे मनाला क्लेश जास्त. त्याच्यामुळे सत्वगुणाचा जो माणूस असतो तो फारसा काही फलाकांक्षी नसतो, म्हणजे त्याला त्याचं काम करण्यामध्ये रस असतो.
काम करताना तो त्याचे बेस्ट देतो, पण काम केल्यानंतर मला हे मिळालंच पाहिजे असा त्याचा हट्ट मनामध्ये नसतो. कारण त्याची श्रद्धा असते की हे जे काही माझ्या हातून होत आहे हे भगवंताच्या इच्छेने होत आहे, भगवंताच्या कृपेने होत आहे आणि काम करणं एवढंच माझ्या कंट्रोलमध्ये आहे. त्याचं फळ मला काय मिळेल हे मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे त्याची धृती आणि उत्साह हा सातत्याने टिकून राहतो, कारण तो फलाकांक्षी नसतो. ही झाली सात्विक श्रद्धा किंवा हा झाला सात्विक कर्ता. असा मनुष्य जो असतो तो असतो सात्विक कर्ता. त्याला एखादं कर्म सिद्धीस जाते की नाही, त्याच्यातनं आपल्याला काही सिद्धी प्राप्त होते की नाही, अशा गोष्टींवर त्याची बुद्धी कामच करत नाही. त्याची बुद्धी, त्याचं मन हे कुठे काम करतं? हे जे काही माझ्या हातून घडतंय, हे जे काही कर्म मी करणार आहे, त्याच्यासाठी जी काही साधनं लागणार आहेत, त्या साधनांवर तो त्याचं लक्ष केंद्रित करतो. त्याचा भाव तिथे शुद्ध असतो. आता इथे भाव शुद्ध असतो म्हणजे काय? ते कर्म केल्यानंतर त्याच्यातनं जो काही आउटपुट येणार आहे त्याच्याविषयी त्याचा कुठलाही आग्रह नसतो, त्याच्याविषयी त्याचा कुठलाही हट्ट नसतो, पण चांगलं करण्यासाठी तो निश्चित प्रयत्न करत असतो. ते जे काही ध्येय त्यांनी जे काही ठरवलेलं आहे की हे झाल्यानंतर मला हे मिळालं पाहिजे, तर त्या ध्येयाचं मूल्य कमी होत जातं, कारण त्याच्या प्रयत्नांचं मूल्य तो वाढवण्याच्या मागे असतो. आणि जेव्हा आपल्या प्रयत्नांचं मूल्य वाढत राहतं, तेव्हा आपली श्रद्धा स्थिरावते, आपली श्रद्धा दृढ होते आणि आपलं सगळं लक्ष हे आपल्या कर्मावर केंद्रित होतं आणि म्हणून तो निरपेक्ष भावनेने, निस्वार्थ बुद्धीने, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून, स्वतःची धृती टिकवून, स्वतःचं धैर्य टिकवून, स्वतःचा उत्साह टिकवून हा श्रद्धावान मनुष्य किंवा हा सात्विक कर्ता हा त्याचं कर्म करत असतो. आता विचार करा, कॉग्निटिव्ह हेल्थ मध्ये आपण जेव्हा विचार करतो, कॉग्निटिव्ह हेल्थ म्हणजे काय? हे मानसिक स्वास्थ्य आहे एक प्रकारचं. जर आपणही आपल्या कुठल्याही छोट्यातल्या छोट्या कामासाठी जर अशा पद्धतीने प्रवृत्त झालो, तर मन हे आपलं कायमच हलकं राहील. कारण आपल्याला काही मिळवायचं नाहीये. हे केल्यानंतर मला हे मिळालं पाहिजे, नाही मिळालं तर मला दुःख होतंय किंवा न करण्याविषयी सुद्धा तिथे काही हट्ट नसतो. आता बघा, हे थोडंसं समजायला अवघड आहे. जेव्हा मी म्हणते की मी हे करणार नाही, तिथे काय असतो? हे करणार नाही म्हणण्याच्या मागे तिथे सुद्धा आपला एक छोटासा अहंकार असतो. पण हा सात्विक कर्ता किंवा ज्याची श्रद्धा सात्विक आहे, तो कर्ता कसा असतो? हे करावं लागलं तरी मी करीन आणि नाही करावं लागलं तरी मला काही त्याचं दुःख नाहीये. आता हे कसं तुम्ही समजून घ्याल? हे थोडंसं आहे ना, म्हणजे थोडंसं द्वंद्वात्मक आहे. हे कसं समजून घ्यायचं? तर इथे ना ज्ञानेश्वर महाराजांनी एक खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे, की अं, रथ आहे एक रथ आणि त्या रथाचा जो सारथी आहे, तो रथ चालवतोय. तर जेव्हा सारथी म्हणतो, की रथाने उजव्या बाजूला वळायला पाहिजे, उजव्या बाजूला वळतो. डाव्या बाजूला वळायला पाहिजे, डाव्या बाजूला वळतो. जो रथ असतो तो काय करत असतो? त्याचा स्वतःचा कुठलाही अहंकार नसतो. रथ चालवणारा जो माणूस असतो, जो त्याला जशी दिशा देईल तसा तो चालतो. उजवीकडे, उजवीकडे, डावीकडे, डावीकडे, सरळ, सरळ, मागे, मागे, तिरकं, तिरकं. तर सात्विक कर्ता सुद्धा हा असाच असतो. जे काम माझ्या वाट्याला येईल त्याच्यामध्ये स्वतःचा कुठलाही अहंकार न ठेवता, की मी हे करीनच, मग हे माझ्या आवडीचं नाहीये, मग मी हे करणार नाही. हे मला खूप आवडतंय, मग मी हे करीन. तर हा सूक्ष्म अहंकार सुद्धा बाजूला ठेवून जो करता एखाद्या कर्माला प्रवृत्त होतो, तो झाला सात्विक कर्ता. हे काम सिद्धीस जाईल अथवा न जाईल. मला काम करत असताना सगळ्यांचं कौतुक मिळेल न मिळेल किंवा मला सगळ्यांकडनं हवी ती मदत मिळेल न मिळेल, असा कुठलाही किंतु, परंतु, कुठलंही द्वंद्व, काय होईल, कसं होईल, कुठे होईल, असं कुठलंही त्याच्या मनामध्ये नसतं ना. खूप फ्रिक्शनलेस असतं. त्याच्यामुळे त्याच्या मनाची क्षमता आणि त्याच्या मनाचं पोटेन्शियल हे कितीतरी सहस्त्र पटींनी वाढलेलं असतं. फक्त एकच भाव असतो, की आपल्याला फक्त हे काम करायचं आहे. तर आपली कॉग्निटिव्ह हेल्थ टिकवण्यासाठी सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जर आपल्याला हे अगदी कमीत कमी प्रमाणामध्ये जरी पाळता आलं, तर मनावरचे अनेक क्लेश, दडपण, मनावर येणारे ताण हे आपण स्वतःचे स्वतः कमी करू शकतो. कारण प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, की काम करणं किंवा कर्म करण्याचा फक्त अधिकार आपल्याला दिलेला आहे. पण ते कर्म फल किती ऐकायचं? कसं मिळणार सगळं पुढचं आज संध्याकाळपासून तेच करायचंय. प्लीज जे काही आपले आपल्या आपले जे स्पीकर्स आहेत ना ते म्यूट ठेवा. कोणाचा तरी स्पीकर ऑन आहे आता.
कर्म करण्याचा अधिकार, फल काय मिळणार हे आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे त्याच्याविषयीची चिंता आपण बाळगू नाही. सो कॉग्निटिव्ह हेल्थ मध्ये हे खूप महत्वाचं आहे की आपण एक सात्विक कर्ता होण्यासाठी स्वतःला सज्ज केलं पाहिजे किंवा तसे प्रयत्न तरी केले पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाले किती अवघड आहे, कारण इथे अशी पण शंका उपस्थित होऊ शकते की जर फळच आपल्याला मिळवायचं नाहीये, मग ध्येय पण ठेवायचं नाही का? तर हे असं नाहीये. ध्येय तर ठेवायचं आहे, ते अगदी निश्चित ठेवायला पाहिजे. कारण ध्येय जर समोर असेल तर आपल्याला योग्य दिशा सापडू शकते. त्याच्यामुळे योग्य दिशा सापडण्यासाठी, योग्य ते प्रयत्न होण्यासाठी आपल्याला हे सगळं प्लॅनिंग करावंच लागतं. पण आपल्या हातामध्ये जे आहे ते एवढंच आहे. आपल्या साधनांवर लक्ष केंद्रित करणं, ही कृती आपल्याकडनं योग्य होईल की नाही सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, पण कर्मफलावर करायचं नाहीये. सपोज आता तुम्ही म्हणला की हे कसं शक्य आहे, कारण कुठलीही कृती जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या मागे निश्चित काहीतरी एक प्रेरणा असते की हे केल्यानंतर मला हे मिळालं पाहिजे. पण कर्मफलावर जेव्हा आपण अपेक्षा धरून बसतो तेव्हा काय होतं, आपली आपल्या कृतीमध्ये आपले जे काही प्रयत्न लागतात ते प्रयत्न कुठेतरी कमी पडायला लागतात. कारण आपल्या बुद्धीची, आपल्या मनाची एक ऊर्जा त्या कर्मफलावर जाऊन चिकटते किंवा तिथे आसक्ती निर्माण होते. आणि ती आसक्ती निर्माण झाली की आपल्या प्रयत्नांमधलं सामर्थ्य हे कमी व्हायला लागतं. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा फलावर कुठलीही इच्छा धरत नाही, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कुठलीही आसक्ती होत नसते, तेव्हा काय होतं, आपलं मन हे एकदम न्यूट्रल होतं. नाही मिळालं तरी आपल्याला त्याच्याविषयी कुठलाही खेद राहत नाही, त्याच्याविषयी कुठलंही दुःख वाटत नाही, आणि मिळालं तर आपण फार अगदी हर्षून जात नाही. त्याच्यामुळे मनाची साम्य अवस्था टिकवणं, स्थितप्रज्ञता टिकवणं हे सात्विक श्रद्धेने खूप चांगल्या पद्धतीने प्राप्त होतं. मग श्रद्धा प्रत्येकाची सात्विक असते असं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, काही गोष्टी आता पूर्वजन्मामध्ये मी काय केलेलं हे मलाही माहित नाही. पण जर आपण अशी वेगवेगळी लोक पाहिली तर आपल्याला अगदी सहज समजतं, अरे हा खूप चांगलं काम करतोय आणि चांगलं काम हे अगदी तो दुसऱ्यासाठी करतोय. त्याला स्वतः त्याच्यातनं काहीही अपेक्षा नाहीये. आपल्याला हे समजतं. एखादा मनुष्य असा असतो की तो खूप चांगलं काम करतो, पण ते काम करण्याच्या मागे त्याचा स्वतःचा काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. आणि म्हणून कदाचित त्याच्याकडनं खूप जास्त प्रयत्न होतात. सात्विक कर्त्याकडनं सुद्धा चांगले प्रयत्न होतात. जो राजस कर्ता असतो, म्हणजे ज्याला काम करायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप उत्साह असतो, धैर्य असतो, पण ते धैर्य टिकण्याच्या मागे काहीतरी एक विशिष्ट हेतू असतो आणि तो त्याच्या स्वार्थाशी निगडीत असतो. हा झाला राजस कर्ता. आणि तामस कर्ता जो असतो तो कसा असतो, स्वतःचंही हित साधायचं नसतं आणि दुसऱ्याचंही हित साधायचं नसतं. माझंही वाईट झालं तरी चालेल आणि समोरच्याचंही वाईट झालं तरी चालेल. हा झाला तामस कर्ता. तर सात्विक कर्ता हे आपल्याला आपल्याला प्रयत्नांनी साध्य करता येतं. कारण आपल्या मनाचं सामर्थ्य, आपल्या मनाचं बल, आपल्या मनाचा उत्साह, आपल्या मनाची क्षमता आणि आपल्या मनाला जर सतत प्रसन्न ठेवायचं असेल तर असा कर्ता होण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे अभ्यास साध्य आहे. जेव्हा तुम्ही अगदी छोट्यातली छोटी कृती कराल, तुम्ही एखाद्यासाठी अगदी चहा केला, तर चहा करत असताना तुम्ही तुम्ही चहा कसा करता तर त्या कृतीवर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित केले पाहिजे. मी पाणी किती घेते, मी दूध किती घेते, मी साखर किती टाकते, मी चहाची पावडर किती टाकते, मी तो किती उकळते. या छोट्या छोट्या कृतीमध्ये जेव्हा आपण शुद्ध भावाने, शुद्ध अंतःकरणाने आपण त्या कर्माबरोबर जेव्हा एकरूप होतो, तेव्हा ते जे काही कर्म प्रगट होतं ते उत्तमच प्रगट होतं. आणि ते उत्तम प्रगट झाल्यानंतर, कारण आपण तिथे आता सगळं आपलं 100% दिलेलं असतं ना. एकदा सगळं देऊन झालं, की आपल्याला काही अपेक्षा नसते, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. मग आपण अगदी साधा चहा केला, तरी आपल्याला असं वाटत नाही, की माझ्या चहाचं कौतुक झालं पाहिजे. मी इतका चहा केलाय, पण साधे म्हणत पण नाहीयेत, चहा किती छान झालाय. तर हे सुद्धा तिथे गळून जातं. आणि एखादी कृती जेव्हा आपण सतत याच भावातनं, याच हेतूनी, याच उद्दिष्टाने, की गीतेमध्ये सांगितलंय, की फलाविषयी कुठलीही आकांक्षा धरू नये. हा मनामध्ये विचार धरून जेव्हा आपण एखाद्या कर्माला छोट्यातलं छोटं, अगदी छोटं, जसं मी चहाचं उदाहरण दिलं, अशा प्रत्येक कृतीमध्ये जेव्हा आपण हे आणायचा प्रयत्न करू, तेव्हा कुठेतरी आपण काय सात्विक कर्ता होण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करू आणि तिथे आपल्या मनाचं
सामर्थ्य किंवा आपल्या मनाची प्रसन्नता, आपलं चेतस हे कायम आनंदी राहणं हे आपण आपल्यासाठी प्राप्त करून घेऊ शकतो. ही झाली सात्विक श्रद्धा. आता राजस श्रद्धा कशी असते? राजस श्रद्धा सुद्धा चांगली आहे. आता श्रद्धा चांगलं वाईट असं काही नसतं. म्हणजे एखाद्या मनुष्याची जर प्रकृती सत्वप्रधान असेल तर तो तसाच वागणार. एखाद्या मनुष्याची प्रकृती जर रजोगुणी असेल तर तो तसाच वागणार. त्याच्या मनामध्ये तसेच भाव येणार. त्याच्या मनामधले उद्दिष्ट, संकल्प हे सगळे त्या पद्धतीने निर्माण होणार. फक्त सात्विक श्रद्धा ठेवून एखादा कर्ता जर एखाद्या कर्माला प्रवृत्त झाला तर त्याच्यापासून मिळणारी फळं ही दीर्घकाळ टिकणारी असतात. जो राजस करता असतो तो सुद्धा चांगला असतो, वाईट काहीच नाहीये. उलट राजस कसा असतो, अं, तो खूप धाडसी असतो, तो खूप साहसी असतो. कारण ते धाडस, ते साहस कुठून जन्माला येतं? कारण त्याला असं हवं असतं, की मी जर हे काम केलं तर माझं कोणीतरी कौतुक करायला पाहिजे. माझी कोणीतरी स्तुती करायला पाहिजे. मग या स्तुतीसाठी किंवा या कौतुकासाठी तो अनेक मोठमोठी कामं स्वतःच्या अंगावर ओढून घेतो आणि ते पूर्ण करण्याच्या मागे अत्यंत निष्ठेने तो प्रयत्न करत असतो. पण राजस्कर्त्याचं कसं असतं, त्याच्या मागे एक स्वार्थ दडलेला असतो. त्याच्यातनं मिळणारी जी फळं असतात ती अत्यंत क्षणिक असतात आणि काही क्षणानंतर ते जे मिळणारं समाधान असतं, तो जो मिळणारा आनंद असतो, तो संपून जातो. आता उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णाला जर ऍसिडिटीचा त्रास आहे. मी त्याला सांगितलं, की "बाबा अशी-अशी पथ्य आहेत आणि तू असं पाळ म्हणजे तुला हे काही त्रास होणार नाही." पण आता राजस प्रकृतीचं कसं असतं, एक तर खूप धाडसी स्वभाव असतो, साहसी स्वभाव असतो आणि फारसं न ऐकणं. म्हणजे मला सगळं समजतं अशी त्याची प्रकृती असते. आता तो त्याचा स्वभावच असतो. त्याला कोणी काही नाही करू शकत. मग त्या रुग्णाला असं वाटलं, काय हे तेच, 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 तेच सांगतात आणि मला पाणीपुरी तर खूप आवडते. पण चिंचेचं पाणी खाल्ल्याने लगेच पोटात आग होती. काहीतरी आंबट, करपट ढेकरा यायला लागतात. पण आता त्रास तर आहे आणि खायचं पण आहे. मग कसं करायचं? मग तो काय करतो, ठीक आहे सांगितलंय ना खाऊ नका. मग एकदाच कधीतरी मी खाऊन बघतो. खातो. तो पाणीपुरी खातो. काय झालं? क्षणिक त्याला छान वाटलं. क्षणिक त्याला सुखाची अनुभूती झाली. बरं वाटलं. कारण त्याचं जिव्हा लवल्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तो खुश आहे, की मला जे आवडतं ते मी खाल्लं. पण दीर्घकालामध्ये याचे काय परिणाम होणार आहेत? त्यांनी जे काही सेवन केलेलं आहे त्याच्यामुळे थोड्या काळापुरता जो काही तिथे दोषांचा इम्बॅलन्स झालेला आहे, तो पुढे जाऊन त्याला पुन्हा त्रास देणार आहे. त्याच्यामुळे राजस कृती कशी असते, ती तात्काळ लगेच आपल्याला सुखाची अनुभूती देते. पण दीर्घकालामध्ये जर पाहिलं, तर ती काही हिताची ठरत नाही. हा झाला राजस कर्ता. सो राजस बुद्धीने आपण जी काही कामं करतो, त्याच्यातनं सुद्धा आपल्याला फलनिश्चिती होतेच. आपण जे काही ठरवलेलं असतं, ते आपल्याला प्राप्त होतं. पण ते समाधान जे आहे, ते अगदी छोट्या काळापुरतं टिकणारं असतं. अगदी क्षणिक असतं ते. ते झालं, की मग आपण पुन्हा दुसऱ्या कुठल्यातरी कार्यासाठी प्रवृत्त होतो. आता हे झालं, हे मिळालं, आता मला पुन्हा दुसरं काहीतरी मिळवायचंय. तेही प्राप्त झालं, आता पुन्हा मला काहीतरी मिळवायचं आहे. हे करणं एकदम बरोबर आहे. याच्यात काही चूक नाहीये. कारण प्रत्येकाची प्रकृती असते आणि ती प्रकृती सांगितल्याप्रमाणे कशी असती? आपल्या पूर्व जन्मामध्ये आपण जी काही कर्म केलेली आहेत, त्याच्याप्रमाणे आपली प्रकृती बनते आणि आपली जी बुद्धी असते, ती कर्माप्रमाणे बनलेली असते. म्हणजे काय? आता सपोज एखादा पदार्थ ज्याचं मला नाव पण माहीत नाहीये कधी आणि मी त्याची कधी चव पण घेतलेली नाहीये, तर मला अशी अजिबात इच्छा उत्पन्न नाही होणार, की मी तो पदार्थ खाल्ला पाहिजे. कारण मला माहितीच नाही ना, त्याची चव कशी आहे? काय मी कधी त्याचा अनुभव घेतलेला नाहीये. त्या पदार्थाविषयी मला कुठलीही स्मृती नाहीये. त्याच्यामुळे त्याला पाहून आता काही माझी स्मृती जागृत झाली आणि पुन्हा मला काहीतरी इच्छा निर्माण झाली असं कदापिही होत नाही. पण तेच जर एखादी गोष्ट मला आवडत असेल आणि ती गोष्ट जर माझ्या पुढ्यामध्ये आली, तर माझ्या मनामधली स्मृती पुन्हा जागृत होते आणि मला आठवायला लागतो, "हो, मी हे खाल्लं होतं, हे मला खूप आवडलं आणि मला ती पुन्हा खायची इच्छा उत्पन्न झालेली आहे." याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या आपली बुद्धी कशी असते, कर्मानुसारिणी असते. म्हणून आपण जशी-जशी कर्म करत राहतो, आपण चांगली-चांगली कर्म करत गेलो, तर आपली बुद्धी कशी व्हायला लागती? सात्विक व्हायला लागते. आपण कर्म करत राहिलो, पण ते कर्म करण्याच्या मागे सतत हे कर्म केल्यानंतर मला हे मिळालं पाहिजे, हे जितकं घट्ट बांधलेलं असतं मनाशी, तेवढं जेवढी आसक्ती जास्ती, तेवढं मनाला दुःख पण जास्त, मनावर ओझं पण जास्त. तर ही झाली राजस श्रद्धा आणि हा झाला राजस कर्ता.
असा जर आपला स्वभाव असेल, आपण जर राजस करता असू, तर आपण हव्या त्या गोष्टी निश्चित प्राप्त करून घेऊ शकतो. पण ते प्राप्त करत असताना आपल्या मनाला प्रचंड क्लेश, प्रचंड ताण, प्रचंड डिप्रेशन या सगळ्या गोष्टी येण्याची सुद्धा शक्यता खूप जास्त असते. कारण याच्यामध्ये काय होतं, फोकस जो आहे तो आपल्या कामावर जरा कमी असतो. प्रयत्नांचं मूल्य तिथे जरा कमी झालेलं असतं आणि जे काही फल आहे त्याचं मूल्य हे आपण खूप वाढवून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे तिथे ते काम करत असताना खूप ताण येणं आणि मनासारखी जर एखादी गोष्ट घडली नाही, तर नैराश्य येणं, मनाची प्रसन्नता पूर्ण ढवळून जाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे केल्यानंतर जर मला यश येत नाहीये, तर मी पुन्हा ह्याच्यासाठी आता का प्रयत्न करायचे? तर हे जे एकदम नकारार्थक विचार आहेत आणि जे मनुष्याला प्रयत्नांपासून दूर नेऊ शकतात, अशा गोष्टी या जास्त घडतात राजसकर्त्याच्या बाबतीमध्ये. आता याचं आपण खूप प्रॅक्टिकली बघू शकतो. 10वी-12वी ची मुलं किंवा जे यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी या परीक्षांसाठी अभ्यास करतात. खूप त्यांचं ध्येय ठरलेलं असतं, की हे करायचंच आहे. असं असलंही पाहिजे, तेव्हाच आपली दिशा निश्चित होती. पण ते जर नाही मिळालं, कारण ती इतकी आसक्ती असते, इतकं प्रेशर असतं, की ते मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे आणि ते मिळालंच पाहिजे या नादामध्ये थ्रूआउट त्यांची जी काही अभ्यासाची जर्नी असते, आपण बघतो हा किती ताण असतो, किती स्ट्रेस असतो आणि ते जर नाही मिळालं, तर त्याच्यातनं किती वाईट-वाईट कृत्य होतात हे पण आपण बघतो आणि त्याच्यातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे करायचंच नाही आणि कुठल्याच गोष्टीसाठी प्रयत्न करायचे नाहीत, हे एकदम नकारार्थी विचार आणि कृती तिथे निर्माण व्हायला लागती. कारण बुद्धी तशी आहे, राजस करता आहे. हाच जर सत्व प्रकृतीचा किंवा सात्विक करता असेल, तर तो काय करतो, या खेपेला मला जमलं नाहीये ना, मी पुढच्या वेळेला प्रयत्न करतो. हे कदाचित मला जमत नाहीये, तर मला दुसऱ्या पद्धतीने याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हे मला जमत नाही याचा अर्थ असा होत नाही, की मला दुसरं पण काही जमणार नाही. मी दुसऱ्या गोष्टीसाठी तरी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. तर बुद्धी विशाल करणं, आपले प्रयत्न वेगवेगळ्या दिशांनी वाढवणं, हे सात्विक कर्त्यामध्ये चांगल्या पद्धतीने जागृत असतं आणि मनाची साम्यावस्था, मनाची स्थिरता टिकवणं, हे सात्विक बुद्धीकडे जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि म्हणून कॉग्निटिव्ह हेल्थ जर आपल्याला टिकवायची असेल, तर आपली श्रद्धा, आपले भाव, आपली फलाविषयीची अपेक्षा, आपली विषयीची आकांक्षा आणि कर्म करत असताना आपण कसे प्रयत्न करतो, आपला उद्दिष्ट कसं आहे, आपला हेतू कसा आहे, हे जितकं शुद्ध असेल, जितकं तरल असेल, हे सगळं केल्यानंतर ना फळ हे निश्चित मिळतं, निश्चित. कारण हे इतकं सगळं शुद्ध जर केलं असेल, तर फळ मिळणार नाही असं होतच नाही. कारण कर्म केलं, की ते फळ दिल्याशिवाय शांत राहत नाही. पण ते मिळाल्यानंतर सुद्धा एक मनाला स्थिरता मिळणं किंवा त्याच्यातनं समाधान मिळणं, हे दीर्घकालीन टिकणारं असतं. म्हणून आपल्या मनातले भाव हे आपण प्रत्येक कृतीमध्ये तपासून घेतले पाहिजे. आता या भावावरनं मला अजून एक गोष्ट आठवली, ती मी सांगते. युधिष्ठिर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी एकदा अश्वमेध यज्ञ केला आणि त्या अश्वमेध यज्ञामध्ये त्यांनी भरपूर दान केलं, भरपूर. म्हणजे व्यक्तीला उचलता सुद्धा येणार नाही इतकं त्यांनी काय-काय सगळ्यांना वाटलं. त्याच्यानंतर लक्षावेधी तिथे ऋषी-मुनी जेवले आणि हा सगळा यज्ञ संपन्न झाल्यानंतर तिथे एक मुंगूस आला. त्या मुंगसाचं अर्ध अंग हे सोन्याचं होतं आणि अर्ध अंग आपलं नेहमीसारखं होतं. तर तो मुंगूस त्या ऋषीमुनींना म्हणला, की मला असं वाटलं, की इतका मोठा इथे अश्वमेध यज्ञ झालेला आहे. राजा युधिष्ठिरांनी एवढं मोठं दान, एवढं मोठं पुण्यकर्म इथं झालेलं आहे. तर माझं जे अर्ध अंग जे अजून सोन्याचं झालेलं नाही, ते सोन्याचं होईल या अपेक्षेने मी इथे आलो. पण इथे तर या ज्या काही उष्ट्या पत्रावळी पडलेल्या आहेत, तिथे मी लोळून पाहिलं, पण माझं अंग काही सोन्याचं होत नाहीये. असं का होतंय? तर तिथे जे काही ऋषीमुनी असतात त्यांना राग येतो. हे इथे एवढं मोठं पुण्याचं काम केलेलं आहे या राजाने आणि हा मुंगूस असा कसा म्हणतो, की इथे येऊन माझं अंग काही सोन्याचं होत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही हा जो काही यज्ञ केलेला आहे, तो काही चांगल्या भावनेने, शुद्ध भावनेने झालेला नाहीये, असं तो मुंगूस म्हणतो. मग ते ऋषीमुनी म्हणतात, "तुला नक्की म्हणायचं काय ते तरी सांग. आता एवढं मोठं दान केलंय म्हणजे नक्कीच इथं भरपूर दातृत्व आहे, औदार्य आहे. तर तू असं कसं काय म्हणतोस, की इथं काही औदार्य मला दिसत नाहीये?" तर तो मुंगूस म्हणतो, "मी अनेक ठिकाणी जात असतो. जिथे-जिथे अशी काही सत्कृत्य, पुण्याची कर्म चालू असतात, मी तिथे-तिथे जात असतो आणि मागच्याच आठवड्यामध्ये मी एका ब्राह्मणाकडे गेलो होतो. ब्राह्मणाच्या घरी गेलो होतो आणि तो अयाचित वृत्तीने राहतो. अयाचित वृत्ती म्हणजे कुणाकडून काहीही घ्यायचं नाही, कुणाकडून काहीही मागायचं नाही. त्याला म्हणायचं अयाचित वृत्ती.
याची तृतीय याचा अजून एक गूढ अर्थ असा आहे की भगवंत मला जे काही देईल त्याच्यामध्येच सुखाने आणि समाधानाने राहायचं, पण कुणाकडून काही मागायचं नाही. ही झाली याचक वृत्ती. तर हा जो ब्राह्मण असतो हा याचक वृत्तीने त्याच्या त्याच्या कुटुंबामध्ये राहत असतो आणि कुटुंबामध्ये 4 लोक असतात. तर त्यांचं व्रत असतं की काय म्हणतात, एकादशी ते एकादशी असंच अन्न ग्रहण करायचं. मध्ये काहीही खायचं नाही, उपास या पद्धतीने करायचे. तर असंच एकादशी संपायला येते आणि त्यांची अन्नग्रहणाची वेळ जवळ येते. तर एक चांगला मनुष्य त्यांच्या दाराशी येतो आणि एक शेरभर सातूचं पीठ किंवा धान्य त्या कुटुंबापाशी तो ठेवून जातो. आणि आता या लोकांना आनंद होतो की आता आपले उपास संपायचे दिवस आलेले आहेत आणि जे काही आपल्याला धान्य मिळालेले आहे ते आपण वाटून घेऊ, इक्वल विभाजन करू आणि आपण ते सेवन करू. असा त्याच्या मनामध्ये विचार येतो. तो यज्ञ वगैरे करतो. थोडासा देवाचा जो भाग आहे तो बाजूला काढून ठेवतो आणि घरामध्ये जी काही 4 लोक आहेत त्यांना एक भाग देऊन तो स्वतः ग्रहण करायला लागतो. तेवढ्यात तिथे हा मुंगूस येतो आणि तो म्हणतो भिक्षाम देही. आता हा आहे ब्राह्मण. ब्राह्मणाला भिक्षा देणं हे त्याचं कर्तव्य वाटतं, म्हणून तो मुंगूस येतो. मग तो ब्राह्मण म्हणतो, हे बघ माझ्याकडे असं असं आहे, 4 भाग केलेले आहेत, तर माझ्या वाटचा जो भाग आहे तो मी तुला देऊन टाकतो. तो अ, तो जो भिक्षा मागायला आलेला असतो मुंगूस, तो म्हणतो बाबा ठीक आहे. तो मुंगूस खातो. पण खाल्ल्यानंतर सुद्धा त्याचं पोट भरलंय, त्याला तृप्तता आलीये असं काही त्या ब्राह्मणाला जाणवत नाही. मग आता काय करायचं या ब्राह्मणाला प्रश्न पडतो, कारण हा तर दाराशी आलेला आहे आणि त्याला तृप्त करणं हे तर ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. त्याच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते. आता माझ्या वाटचं मी दिलंय, पण बायकोच्या वाटचं मी कसं देणार? कारण तिच्या पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे. बायकोला हे कळतं की याच्या पुढे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बायको म्हणते तुम्ही माझ्याही वाटचं त्याला देऊन टाका. कारण तुम्ही जर एखादं धर्मकृत्य करत असाल तर त्याच्यामध्ये सहभागी होणं हे माझंही कर्तव्य आहे. ब्राह्मण म्हणतो नाही नाही, जर मी तुझ्या वाटचं काढून घेतलं तर हा अधर्म होईल आणि मी पुन्हा पापात पडेन. तर तुझ्या वाटचं मी काही काढून घेणार नाही. त्या मुंगसाला मी सांगतो की हे मी करू शकलो ते मी केलं, पण याच्यापेक्षा जास्त मला करता येणार नाही. तर तुला जर काही मला शाप द्यायचा असेल तर तू मला दे आणि तो मी स्वीकार करेन. पण बायको खूप आग्रह करते. मग तो ब्राह्मणही तयार होतो की ठीक आहे. ती म्हणती माझं काय धर्मपत्नी म्हणून हे कृत्य आहे की तुमच्या चांगल्या कामामध्ये मी सहभागी व्हायचं. म्हणून तो ब्राह्मण तिचा भाग घेतो, मुंगसाला देतो. तो मुंगूस तरीही तृप्त नाही. तरीही त्याला शांत वाटत नाही की पोट भरलंय. मग आता काय करायचं? मुलगा म्हणतो बाबा तुम्ही माझ्याही वाटचं त्याला देऊन टाका. कारण वडिलांना मदत करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. म्हणून मुलाच्या वाटचं जो काही भिक्षा असते ती पण त्या मुंगसाला तो देऊन टाकतो. आता राहिली सून. सून पण म्हणती सासूसारखं की आता हे तुम्ही सगळे जर चांगल्या कामामध्ये जर हे करत असाल तर मी कशी काय मागे राहू? तर माझ्या वाटचं आहे ते पण तुम्ही त्या मुंगसाला देऊन टाका. तर असं करता करता हे जे काही सगळे 10-12 दिवस ही लोक जी काही उपाशी राहिलेली आहेत आणि जेव्हा अगदी ऐन वेळेला आता अन्न ग्रहण करायचं आहे, अशा क्षणामध्ये जेव्हा एखादा याचक त्यांच्या दाराशी येतो तेव्हा आपल्यापाशी जे जे काही आहे ते सगळं त्याला देऊन टाकतात आणि त्याला संतुष्ट करतात आणि तो तृप्त होतो. मग हे मुंगूस त्या ऋषीमुनींना सांगतो, मी हे असं बघून आलेलो आहे आणि तिथे ज्या काही उष्ट्या पत्रावळी होतो तिथे मी लोळलो तर माझं अंग सोन्याचं झालं. आणि इथे आज एवढा मोठा अश्वमेध यज्ञ चालू आहे, एवढं मोठं धर्मकृत्य चालू आहे. इथे मी लोळलो तर माझं अंग काही सोन्याचं होत नाहीये. तर पहिल्याही याच्यामध्ये दानधर्म चालू आहे आणि आता ही जी ब्राह्मणाची गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये दान अगदी छोटंसं आहे. अगदी छोटंसं आहे. पण त्याच्यामध्ये त्याग खूप मोठा आहे. म्हणजे मला हवं असताना दुसऱ्याला गरज आहे म्हणून जेव्हा मी देते, तेव्हा ते खरं झालं दान. त्याच्यामध्ये अहंकार नाहीये, मीपणा नाहीये. आणि जेवढं मी करू शकते त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्या पदरामध्ये खरं पुण्य प्राप्त होतं. हा झाला भाव. तर हा भाव निर्माण होण्यासाठी आपली श्रद्धा ही सात्विक असावी लागते आणि अशी जेव्हा सात्विक श्रद्धा आपल्या मनामध्ये असते, तशी आपली कृती तयार व्हायला लागते आणि जशी आपली कृती असेल, तसा आपला कर्मसंचय व्हायला लागतो आणि जसा आपला कर्मसंचय असतो, तसा आपला उद्धार व्हायला लागतो. म्हणजे आपली वाटचाल ही कुठल्या दिशेने होणार आहे, हे आपण आपल्या भावामधनं, आपल्या कृतीमधनं, आपल्या कर्मामधनं आपण स्वतःच तयार करत असतो. हे झालं सगळं श्रद्धेविषयी, भावाविषयी आणि हे सगळं जे मी सांगितलं हे झाले सगळे तप झाले. सात्विक तप, राजस तप आणि मानस तप. तर हे सगळं का करायचं आहे?
पुन्हा तेच की आपला भाव जसा असेल तसं आपलं कर्म, आणि जसं आपलं कर्म असेल तसं आपलं मन प्रसन्न शांत राहणार आहे. आणि हेच आपल्याला कॉग्निटिव्ह हेल्थ मध्ये अचीव्ह करायचं आहे. कॉग्निटिव्ह हेल्थ म्हणजे फक्त योगासनं करणं, फक्त मेडिटेशन करणं, हे तर आहेच आहे, म्हणजे या तर उपयुक्त गोष्टी आहेतच. पण हे सगळं करण्यासाठी बेसिक आपल्या मनाची जडणघडण कशी असली पाहिजे, आपण विचार कसा केला पाहिजे, आपण कृती कशी केली पाहिजे, आपल्या कृतीची दिशा कशी असली पाहिजे, आणि नेमका आपण कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे कर्म करत असताना, तर इथे या गीतेच्या सिद्धांतांचा आपल्याला खूप उपयोग होतो. मेडिटेशन आपण कशासाठी करतो? मन शांत करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी, त्याच्यासाठीच करतो आपण. ही मनाला शांतता, स्थिरता कर्म मार्गातनं सुद्धा येते, जेव्हा या काही मूलभूत गोष्टी आपल्याला समजतात. आणि या मूलभूत गोष्टी समजल्यानंतर, हे शास्त्र समजल्यानंतर आपण ज्या ज्या काही कृती करतो ना, तेव्हा त्या कृती करत असताना आपल्या मनामध्ये भाव हा शुद्ध किंवा संशुद्ध किंवा विशुद्ध या स्वरूपाचा प्रगट होतोच होतो. जर आपण काय केलं? स्वाध्याय केला तर. वाचेचा तप जर करायचा असेल तर त्याच्यासाठी स्वाध्याय पाहिजे, आणि स्वाध्याय पाहिजे असेल तर आपल्याला सतत सद्ग्रंथांचं वाचन करणं, चांगल्या विचारांबरोबर राहणं, हे करणं खूप गरजेचं असतं. आता याच्यानंतर तप झाले. तप नंतर अजून एक खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे, दान करायचं, दान. तर दान जेव्हा आयुर्वेदाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा दान देणारा जो मनुष्य असतो, तो नेहमी स्वस्थ राहतो असं सांगितलेलं आहे. स्वस्थ मनुष्य राहण्यासाठी जे जे काही त्यांनी निकष लावलेले आहेत, आहार-विहार चांगला असणं, किंवा आपला सतत विवेक जागृत ठेवून आपण आपलं काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे, की दान करायला पाहिजे. तर आरोग्यशास्त्रामध्ये सुद्धा दानाला खूप विशेष महत्त्व आहे, शरीर स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने. मग मनाचं स्वास्थ्य या दानाने कसं टिकणार आहे? हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे, की दान करत असताना आपण ते कसं केलं पाहिजे. दान म्हणजे आपल्याला काय वाटतं, की काहीतरी देऊन टाकायचं. पण कृती आपण करतो, आपण देऊन टाकतो. अनेक लोकं दान करतात. पण दान करत असताना आपल्या मनामध्ये काय भाव असला पाहिजे? कारण आपल्या मनामध्ये एकच संकल्पना असते, की दान करणं हे चांगलं आहे, आणि दान केलं की आपल्याला पुण्य मिळतं, आणि पुण्य मिळायला पाहिजे म्हणून आपण दान करतो. तर आपलं दान करणं हे सुद्धा कसं असतं, निरपेक्ष नसतं. त्याच्यामध्ये फलाविषयीची कुठलीतरी इच्छा असतेच, फलाची आकांक्षा असतेच, की आत्ता मी दान केलं, तर पुढच्या जन्मामध्ये मला काहीतरी चांगलं मिळेल. ही काहीतरी सुप्त इच्छा असते, आणि म्हणून आपण कधी-कधी दान करतो, किंवा कधी-कधी आपण कुठल्यातरी काहीतरी अडचणीत असतो. मग कोणीतरी आपल्याला सुचवतं, की "तू हे देऊन बघ, तू असं कर, तू तसं कर." हे असं ठेवून बघ, म्हणजे तू या अडचणीतनं बाहेर निघशील. तर दान करण्याच्या मागे सुद्धा वेगवेगळे हेतू, वेगवेगळे उद्देश आपल्या मनामध्ये असतात. तर आपला जसा भाव असेल, तसं आपल्याला फल प्राप्त होतं. आपला जसा उद्देश असेल, तसंच आपल्याला मिळतं. मग हा भाव जर एकदम विशुद्ध असेल, एकदम संशुद्ध असेल, भाव एकदम शुद्ध असेल, निर्मल असेल, तर खऱ्या अर्थाने त्या दानाचं पुण्य आपल्याला मिळतं. पण पुण्य मिळेल म्हणून दान करायचं नाहीये. मग दान कसं करायचंय हे गीतेमध्ये सांगतायत. कॉग्निटिव्ह हेल्थ एकदम चांगली टिकवायची असेल, याही जन्मात आणि पुढच्याही जन्मात. पुढच्याही जन्मात मी का म्हणलं? कारण आपलं पुण्य संचयाचं बल जितकं उत्तम असेल, तेवढा आपला पुढचा जन्म हा आपल्याला चांगला मिळणार आहे. आणि जसं आता आपण पाहिलं, की बुद्धी कशी असते? कर्मानुसारी असते. आपण चांगली कर्म केलं, चांगली बुद्धी. चांगली कर्म केलं, चांगली बुद्धी. आणि या चांगल्या बुद्धीतनच सात्विक मन, आणि सात्विक मनातनं सात्विक देह, असा आपला प्रवास सगळा पुढे घडत राहतो. म्हणून दानाला विशेष महत्व आहे. तर आता दान आपण बघूयात कसं सांगितलंय. ते काय म्हणतायत? दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. दातव्यमिति यद्दानं म्हणजे मला हे द्यायचं आहे, माझं हे कर्तव्य आहे. मी हे जे देतोय याच्यात माझं काहीच नाहीये. भगवंतानी मला दिलंय म्हणून मी देऊ शकतो. तर या भावनेतनं माझं हे कर्तव्य आहे आणि मला हे द्यायचंच आहे. सो दातव्यम इति यद्दानं. द्यायचं आहे म्हणून द्यायचं आहे. माझं कर्तव्य आहे म्हणून द्यायचं आहे. तर ही सगळ्यात पहिल्यांदी भावना तिथे असली पाहिजे. दीयतेनुपकारिणे म्हणजे आता मी हे दिलंय, मग पुढच्या वेळेला त्या व्यक्तीकडनं मला काय मिळेल? किंवा अशाच एखाद्या व्यक्तीला दान द्यायचं, की पुढे जाऊन ती मला काहीतरी कामाची होईल.
हा कुठलाही भाव मनामध्ये न ठेवता, ही व्यक्ती आपल्या कुठल्याही कामाला येणार नाही, हिच्याकडनं आपल्याला कुठलाही लाभ होणार नाही, असं असताना, अशी परिस्थिती असताना एखाद्या व्यक्तीला मदत करणं, एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट लागते ती पुरवणं, हे झालं खरं दान. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे, कुठलीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता, मला या व्यक्तीकडनं भविष्यामध्ये काहीतरी फायदा होईल, याच्याकडनं मला काहीतरी मिळेल, असा कुठलाही मनामध्ये भाव न ठेवता त्या व्यक्तीला ती गोष्ट द्यायची. त्याच्यानंतर देशे कालेच पात्रेच, योग्य देशामध्ये म्हणजे योग्य ठिकाणी, योग्य काळामध्ये आणि पात्र व्यक्तीलाच दान द्यायचं आहे. जर आपण हे सगळे निकष फॉलो केले दान देताना, तर ते आपलं सात्विक दान होतं. आणि सात्विक दानातनं खरं पुण्य आपल्याला लाभत असतं, ज्याची आपल्याला अपेक्षा असते की पुण्य मिळावं, कुणाचं काहीतरी चांगलं व्हावं, कुणाचं काहीतरी चांगलं झाल्यानंतर सुद्धा आपल्याला समाधान मिळतं. तर या समाधानाची सुद्धा अपेक्षा ठेवायची नाहीये जेव्हा आपण दान देतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण एखाद्याच्या पाया पडलो तर आपल्याला काय पाहिजे असतात, आशीर्वाद पाहिजे असतात. आपण म्हणतो तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर राहू द्या. पण पाया पडत असताना सुद्धा ती व्यक्ती वडीलधारी आहे आणि हे माझं कर्तव्य आहे की मी तिच्या पाया पडलं पाहिजे, तर आशीर्वादाची सुद्धा अपेक्षा आपण ठेवायची नाहीये. सो इतकं निरपेक्ष होऊन, इतकं निर्मम होऊन, इतकं निरहंकारी होऊन आणि थोडीशी सुद्धा फलाची इच्छा न ठेवता जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो, तेव्हा ते खऱ्या अर्थाने दान असतं. मग आता हे किती अवघड आहे ना दान करणं. आणि इतके दिवस आपल्याला वाटायचं, हा मी हे दिलं, मी हे केलं म्हणजे झालं, आता माझं सगळं खूप छान झालं आणि खूप पुण्य मला मिळालं. पण जेव्हा आपण हे बघतो आणि आजपासून जेव्हा तुम्ही विचार कराल की मला दान करायचंय, आणि जेव्हा तुम्ही हे सगळे निकष लावून बघाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, बापरे, दान करणं सुद्धा किती अवघड आहे. शास्त्रामध्ये जसं सांगितलेलं आहे, त्याला म्हणतात विधी. विधी म्हणजे काय, एखादी प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागते. जर एखादी गोष्ट आपल्याला हवी तशी मिळवायची असेल, तर वी हॅव टू फॉलो ए प्रोसेस, त्याला म्हणायचं विधी. तर ही दान देण्याची विधी आहे. आपल्या मनात आलं म्हणून आपण केव्हाही दान दिलं. आज माझ्याकडे खूप पैसे आहेत, चला आज काहीतरी कुठल्या तरी अंधशाळेला कुठेतरी आपण डोनेशन्स देऊ. इथे काय रुग्णालयाचं काम चाललंय म्हणून ते डोनेशन्स देऊ. पण ते तुम्ही योग्य ठिकाणी दिलं नसेल, योग्य काळामध्ये दिलं नसेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माझं कर्तव्य आहे, या भावनेतनं जर दिलं नसेल, तर ते दान होत नाही. ती काय होती, फक्त दान देण्याची कृती होती. म्हणून कृती करण्याच्या मागे आपला भाव काय आहे, कृती करत असताना आपल्याला त्या कर्माविषयीची किती समज आहे, शास्त्रामध्ये हे कर्म कसं करावं, हे कसं सांगितलं आहे, हे जर आपल्या मनामध्ये जर दृढ असेल, हा संकल्प जर आपल्या मनामध्ये निश्चित असेल, तर आपल्या कृतीला तेवढी पात्रता निर्माण होते. आपली कृती तेवढी पात्र होती आणि खऱ्या अर्थाने त्या कृतीतनं जे मिळणं अपेक्षित आहे ते आपल्याला मिळतं. पण ते मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं आपल्याला काही अहंकार निर्माण होत नाही. हे मी केलंय म्हणून मला मिळालंय असं काहीही निर्माण होत नाही. किंबहुना मनावरचं ओझं हलकं होणं, मनावरचा ताण नष्ट होणं, या गोष्टी आपल्याला तिथे प्राप्त होतात. मनुष्याचा स्वभाव कसा आहे, संग्रही आहे. आपल्याला सतत काहीतरी गोळा करण्याची सवय झालेली असते. आणि ती गोळा करण्याची सवय कशातनं निर्माण होते? कारण इन्सिक्युरिटी असते. हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे, हे मिळवलं पाहिजे, ते मिळवलं पाहिजे. आणि या संग्रही वृत्तीतनं पुन्हा काय होतं? आपल्या मान अपमानाच्या कल्पना आपण स्वतःच आपल्या मनामध्ये निर्माण करतो. आपली जी काही भौतिक साधनं असतात, अ, किंवा एखाद्याला त्याचा अभ्यास किंवा समाजामध्ये त्याची असणारी प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टींविषयी कुणाचं ना, प्रत्येक व्यक्तीची कुठे ना कुठेतरी आसक्ती असते. आणि या सगळ्या आसक्तीतनं काय होतं, आपण कशामध्ये तरी गुरफटत राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाची शांतताही नष्ट व्हायला लागते. त्याच्यामुळे अपरिग्रह वृत्ती आपल्या मनामध्ये वाढवणं, जेवढ्या जेवढ्या गोष्टींचा संचय करणं आवश्यक आहे, तो आपण करायला पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपली ही संग्रह करण्याची वृत्ती वाढायला लागते, त्याच्यातनं काय व्हायला लागतं, आपल्या मान, अपमान या सगळ्या कल्पना वाढायला लागतात आणि त्याच्यातनं आपला अहंकार वाढायला लागतो. आणि जसा अहंकार वाढायला लागतो, तसं काय व्हायला लागतं, त्याच्या बरोबरीने दुःख, द्वेष, खेद हे सगळं यायला लागतं. म्हणून मन जर आपल्याला प्रसन्न ठेवायचं असेल, शरीराचं आरोग्य सुद्धा उत्तम टिकवायचं असेल, तर या विशुद्ध भावनेने आपल्याला दान देता आलं पाहिजे.
तर आता जेव्हा मी ना खूप विचार करते, मग हे दान आपल्याला कसं करायचं, कसं करता येईल? कारण कितीही आपण हे सगळं काढायचा प्रयत्न केला, तरी काही ना काही चूक आपल्याकडून राहतेच. आणि ती कृती होती, होऊन जाते आपल्या हातातनं, पण तरी सुद्धा आपल्याला कळत नाही, ही अगदी विशुद्ध भावनेने झाली की नाही आपल्या हातून कृती. कारण बरेच वेळेला आपल्याला कळतच नाही ना, नेमकं दुसऱ्याला काय पाहिजे आहे. जे पाहिजे आहे ते आपण नेमकं देतोय की नाही, योग्य वेळेला देतोय की नाही, हे जर सगळं तिथे साधलं गेलं तर त्या दानाला अर्थ राहतो. नाही तर ती फक्त काय होती, कृती होती आणि आपल्याला एक खोटं समाधान मिळतं की आपण दिलं बाबा. तर हे सात्विक दान मला जे असं वाटतं, असं होऊ शकतं जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो किंवा त्याच्यातल्या अ, काय म्हणतात आर-बी-सीज, डब्ल्यू-बी-सीज, प्लाझ्मा असे जेव्हा सेल्युलर कंपोनेंट्स आपण एखाद्याला डोनेट करतो, तेव्हा ते काय असतं, ते मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सात्विक दान असतं. कारण या ज्या ब्लड बँक्स असतात, काही इमर्जन्सी जेव्हा तिथे निर्माण होते, तेव्हा त्यांच्याशी संलग्न जे काही डोनर्स असतात, ते त्यांना फोन करतात, की अशी-अशी गरज निर्माण झालेली आहे, तुम्ही या आणि रक्तदान करा. तो मनुष्य जेव्हा त्याला कळतं, की दुसऱ्याचा जीव वाचवायचा आहे, तो कसाही असला तरी उठून जातो. त्याच्यामुळे ते जे दान होतं, ते पात्र व्यक्तीला होतं. त्याला त्याची गरजच असते त्या क्षणाला. त्याच्यामुळे आपण तेव्हा जे काही रक्त देतो किंवा आपला जो काही प्लाझ्मा देतो, तर ते मला असं वाटतं पात्र व्यक्तीकडे जातं. योग्य ठिकाणी जातं. योग्य देशामध्ये, योग्य वेळेमध्ये जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला असं कधीच वाटत नाही ना, की आता मी हे ब्लड दिले तर मलाही याची आवश्यकता भासली पाहिजे किंवा त्या व्यक्तीकडनं मला हे सगळं मिळालं पाहिजे असं आपल्याला अजिबात वाटत नाही. आपल्याला काय वाटतं, हं, ही वेळ माझ्यावर अजिबात येऊ नये. सो दीयतेन उपकारेणे तिथे कुठलीही उपकाराची भावना राहत नाही, की हां, तुला लागतंय ना, घेऊन टाक. माझ्याकडे आहे, घेऊन टाक. ही भावना असते त्याच्यामध्ये. सो दीयतेन उपकारेणे आणि दातव्यमिति यद्दानम्. माझ्याकडे आहे आता रक्ताचा साठा आणि तो जर दुसऱ्याला लागत असेल आणि त्याच्यातनं त्याचे जर प्राण वाचणार असतील, तर मी हे केलंच पाहिजे. सो दातव्यमिति यद्दानम्. मला असं वाटतं हे कुठेतरी या श्लोकाबरोबर थोडंसं आपण संलग्न करू शकतो. कारण या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या स्वतः तपासून बघण्याच्या आहेत. मी हे करते, मी हे देते, तर हे खरंच असं होतंय की नाही? आणि ते होत असेल, तर काय मिळतं आपल्याला? समाधान मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं कॉग्निटिव्ह हेल्थ टिकण्यासाठी ना आपण कसे वागतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपण वागल्यानंतर जर त्या वागण्यातनं, त्या भावातनं, त्या कृतीतनं जर आपल्या मनाला समाधान मिळत असेल, शांतता मिळत असेल, तरच आपली कॉग्निटिव्ह हेल्थ ही उत्तम राहू शकते. सो दान देणं हे खूप महत्त्वाचं आहे. या दानाला ना अजून एक छोटीशी एक झालर आहे. किती दान द्यायचं? ते भावामध्ये आपण पाहिलं, की आपण जे करू शकतो ते तर करायचंच, पण त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन जर आपण करू शकलो, तर त्या दानाचं मूल्य वाढतं. त्या आपल्या कृतीचंही मूल्य वाढतं. ते भावाच्या याच्यामध्ये आपण पाहिलं. गीतेमध्ये अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, तुमचं जे काही इन्कम असेल, त्या इन्कमच्या 1/10 तुम्ही हे दान केलंच पाहिजे. 1/दशमांश त्या भागामध्ये प्रत्येकाने दान द्यायला पाहिजे. मला जर ₹100 मिळतायत आणि मी ₹5 दिले आणि त्याच्यातच मला खूप आनंद झाला. मी ₹5 दिले, ₹5 दिले. तर हे दान नाहीये, हे दान आहे. ही कृती आहे. तुम्ही देताय ही पण चांगली गोष्ट आहे. पण जसा निर्देश केलेला आहे, जसा शास्त्रामध्ये आदेश आहे, जी काही विधी आहे, तुम्हाला जर पुण्य हवं असेल, तर ती विधी तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. मग तुम्हाला जर ₹100 मिळत असेल, तर तुम्ही ₹10 दिले पाहिजे. तर हे एक थोडंसं मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन मी सांगितलं दान देताना. काहीतरी तर मिळालं पाहिजे ना याच्यानंतर. तुम्ही जेव्हा केव्हा आता तुम्हाला वाटेल, की आपण दिलं पाहिजे, तर देत असताना नक्की या सगळ्या गोष्टी लावून बघा. हे जेव्हा आपण सगळं फुलफिल करत जातो ना, तेव्हा आपल्याला एक आत्मिक आनंद, आत्मिक प्रसन्नता आपल्याला लाभायला मिळते आणि आपल्यालाही वाटतं, "अरे हो, हे गीतेमध्ये सांगितले तर खरं आणि हे मी असं वागले ना, तर मला त्याचा फायदा पण होतोय." जेव्हा शास्त्रामध्ये लिहिलेली गोष्ट जेव्हा आपण आचरणामध्ये आणू शकतो आणि जेव्हा ती व्यवहार्य होती, तेव्हा शास्त्राचा अभ्यास केल्याचा आपल्याला नितांत आनंद मिळतो. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आता तुम्ही दान कराल, तेव्हा तुम्हाला माझी नक्की आठवण येईल आणि हे सगळं लावून बघा देताना. आपण योग्य ठिकाणी जातोय की नाही, योग्य ठिकाणी देतोय की नाही, हे सगळं तपासून बघा आणि मग द्या. बरीचशी लोकं खूप मोठमोठ्या संस्थांमध्ये किंवा काय म्हणतात देवळांमध्ये दान करतात. पण तितकंसं ते दान नसतं. कारण त्यांच्याकडे आधीच इतक्या गोष्टी आलेल्या असतात, की आपण तिथे देऊन काय उपयोग होणार आहे?
त्याच्यामुळे नक्की या सगळ्या गोष्टींचा विचार करून दान करा आणि तुमची कॉग्निटिव्ह हेल्थ ही दिवसेंदिवस कशी सुधारतीये हे तुमचं तुम्ही तपासून बघू शकता. तो हे झालं दानाविषयी. त्याच्यात अजून एक छोटीशी गोष्ट अशी सांगितली आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण मिळवतो तर ती मिळवतो ना तेव्हा आपल्याला उगाचच असं वाटतं की हे मी मिळवलंय. पण ते आपल्याला मिळेपर्यंत त्याच्यामध्ये अनेक लोकांचा, अनेक गोष्टींचा, काही गोष्टी आपल्याला समजतात, काही गोष्टी आपल्याला समजत नाही. त्या अमूर्त घटक असतात. त्या गोष्टींचा सुद्धा एखादी गोष्ट जेव्हा आपल्यापाशी येऊन पोहोचते, अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. मग या सगळ्या गोष्टींच्या सहभागामध्ये आपली कुठली तरी आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त व्हावी. म्हणून गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला जे काही मिळतं ते आधी तुम्ही वाटा आणि जे काही शिल्लक राहतं, जे काही उरतं ते तुम्ही स्वतःसाठी वापरा. आणि तुम्ही जर असं नाही केलं तर गीता म्हणते की तुम्ही चोर आहात मग. ती काय म्हणते? चोर आहात. कारण तुम्हाला जे मिळालेलं आहे ते भगवंत कृपेने, समाजामध्ये जे काही इतर घटक आहेत त्यांच्या सहकार्याने, तुमचे त्याच्यामध्ये एफर्ट्स आहेत. पण ते सगळं जे काही त्याच्यामध्ये ज्यांचं पार्टिसिपेशन आहे ते तुम्ही आधी एक्नॉलेज करा, आधी इतरांना द्या. आणि हा यज्ञ केल्यानंतर, यज्ञ म्हणजे काय? हा कर्माचा यज्ञ आहे ना. एखादी गोष्ट जेव्हा आपण मिळते तेव्हा आपण त्याच्या मागे काहीतरी वेळेची, आपल्या प्रयत्नांची, अनेक गोष्टींची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते. पण हे जेव्हा मिळतं तेव्हा सुद्धा तुम्हाला हे कायम स्मरण राहायला पाहिजे की हे मला कुणामुळे तरी मिळालेलं आहे. आणि ते जे कुणामुळे तरी आहे त्याला ते आधी दिलं गेलं पाहिजे आणि ते दिल्यानंतर जे उरतंय त्याचं ग्रहण आपण केलं पाहिजे. हे तुमच्या इन्कमच्या बाबतीमध्ये असेल, प्रत्येक बाबतीमध्ये हे लागू होतं. आपल्याला मिळतं म्हणजे आपल्या मनामध्ये पहिलं आपलं अर्थच येतो. पण आपल्याला अनेक गोष्टी मिळत असतात. आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं, आपल्याला चांगल्या लोकांचा सहवास मिळतो, आपल्याला चांगले विचार मिळतात, आपल्याला चांगल्या व्यक्ती मिळतात, चांगले प्रदेश मिळतात, अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. तर जेव्हा केव्हा या मिळतात, तेव्हा त्या मिळत असताना त्याच्यातला काही कवीना भाग हा आपण दिला पाहिजे आणि दिल्यानंतर जे उरेल त्याचा आपण त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे किंवा किंवा त्याचं आपण ग्रहण केलं पाहिजे. तर हे सगळं दान या गोष्टीमध्ये अंतर्भूत होतं. इतका सखोल, इतका सूक्ष्म आणि इतका व्यवहार्य विचार या गीतेमध्ये मांडलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं फॉलो कराल, तेव्हा तो जो काही मनाचा तप आहे किंवा वाचेचा तप आहे, तो आपोआप आपल्यामध्ये प्रगट व्हायला लागतो, हे सुद्धा आपल्याला जाणवतं. कारण कसं आहे, व्हेन वी पिक वन एंड ऑफ द स्टिक, द अदर एंड इज ऑलरेडी पिक्ड. आपण एखादी चांगली गोष्ट उचलली, की आपल्याला जे मिळणार आहे ते चांगलंच मिळतं. आपण एखादी चांगली गोष्ट नाही पिक केली, तर आपल्याला फळं सुद्धा तशीच मिळायला लागतात. त्याच्यामुळे आपण काय करतोय, आपण कुठल्या भावनेने करतोय, आपण कुठल्या उद्दिष्टाने करतोय, हे जितकं क्लिअर असेल, त्याला जितकी क्लॅरिटी असेल, कर्म कसं करायचं हे जेवढं आपल्याला समजलं असेल गीतेच्या अनुषंगाने म्हणजे कर्मफलाविषयी अपेक्षा ठेवू नका, कर्म फक्त करत राहायचं आहे. हे जेवढं आपल्याला भिनेल, जेवढं आपल्यामध्ये रुजेल, तेवढं आपल्या शरीराचं, मनाचं, बुद्धीचं स्वास्थ्य आणि ऊर्जा ही दीर्घकालपर्यंत टिकायला मदत राहते. हे झालं सात्विक दान. आणि सात्विक दान कसं असतं? पुण्य अर्जित करून देणारं असतं आणि आपलं उद्धार करून देणारं असतं. दोन्ही गोष्टींमध्ये उद्धार होतो. इहलौकिक पण होतो आणि पारलौकिक पण होतो. म्हणजे या जन्मात आपल्याला असं पण वाटत असतं की पुढचा जन्म मला चांगला मिळायला पाहिजे. तर असं जर आपल्याला वाटत असेल तरी चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यासाठी मग आपल्या हातातनं ही अशी सात्विक दानाची कृती कायम घडत राहिली पाहिजे. आता दान म्हणजे आपण एखाद्याला चांगला सल्ला दिला, एखाद्याला चांगलं शिकवलं, एखाद्याचं अगदी लक्षपूर्वक ऐकून घेतलं, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. कारण जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये जेव्हा काय म्हणतात, एखादा मनुष्य केव्हा खूप बोलतो, त्याला काहीतरी अ, रुचत नसतं, काहीतरी खुपत असतं, काहीतरी टोचत असतं, मन मोकळं करायचं असतं. तर जेव्हा आपण खूप 100% एखाद्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतो, व्हेन वी आर इन द रिसेप्टिव्ह मोड, काय होतं, आपण त्या माणसाला आश्वासन देत असतो. तर एखाद्याला चांगलं आश्वासन देणं, एखाद्याला आश्वस्त करणं, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. सो दान म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी घेतलं गेलं पाहिजे आणि दिलं गेलं पाहिजे असा दानाचा अर्थ नाहीये. आपल्या प्रत्येक छोट्या कृतीतनं
आपण हे दान देऊ शकतो. फक्त हे असं असलं पाहिजे. योग्य ठिकाणी, योग्य देशामध्ये, योग्य कालामध्ये. आता सॉरी बरीच लोक पूजाताई, हा मला जस्ट आय एम सॉरी, ऐकतच हा राहावंसं बोला ना. वाटतंय. पण आपली संपली वेळ वेळ. झालीये. हो, हा. सॉरी आणि सॉरी. लोक जातील म्हणून मला असं वाटतं आपण वेळेत जर आज इथेच थांबलो तर खूप हा खूप विचार म्हणजे ऐकू इतक्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या की खूप विचार करण्यासारखं असं मिळालेलं आहे. आणि परत तेच झालं मागच्या वेळेसारखं. आता हा फक्त एवढं ऐकून आम्हाला थांबताच येणार नाही. आता तुम्हाला परत यावं लागणार आहे. कारण ऐकतच राहावं असं वाटतं आणि तुमच्याकडे किती आहे देण्यासारखं म्हणजे खूप सुंदर, खूप सुंदर. तर तुम्हाला म्हणजे समारोप करायचा असेल तर प्लीज 1-2 मिनिटात आपण समारोप करू आणि मग नंतर अंजली एक छोटंसं मेडिटेशन घेणार आहे हो आणि हो. मग आपण थांबू. ओके, थँक्यू. येस येस येस. अ, नमस्कार पूजाताई. खूप छान. सत्वगुणामध्ये सात्विक करता कसा असावा, सात्विक दान कसं असावं, सात्विक भाव कसा असावा, सात्विक श्रद्धा कशी असावी याचं सखोल मार्गदर्शन झालं. आणि हा सगळा विवेक व्हायचा असेल तर बुद्धीची सत्वगुणाची वाढ व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक अगदी छोटंसं 2-3 मिनिटाचं एक ध्यान करूयात. आपण आत्ता येस. खूप सगळे भगवद्गीतेतले सुंदर विचार आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये करता चांगला होण्यामध्ये, सात्विक करता होण्यामध्ये कसा उपयोग करता येईल हे जिरवण्यासाठी हे ध्यान नक्कीच उपयोगी पडेल. तर सगळ्यांनी जिथे आहात तिथे शांत बसूयात, डोळे बंद करूयात आणि लक्ष आतमध्ये आणूयात. शरीर सगळं रिलॅक्स करूयात. शरीर आता ज्या काही पॉश्चरमध्ये आहे, ज्या काही पोजमध्ये आहे ते जाणूयात की या आकाशामध्ये अनेक गोष्टी असतात. तसं हे शरीर आहे. शरीराच्या आत विचार करू शकेल असं मन आहे. त्या मनाकडे तटस्थपणे बघूयात की आत्ता मनाची स्थिती कशी आहे. आणि या शरीर आणि मन याच्या परे जो अवेअरनेस आहे, जो सोल, आत्मा म्हणतात, जे काही आहे ते अवेअरनेसमध्ये आपण रेस्ट करूयात. आणि या शरीरामधून या मनामध्ये जे काही अनुभव येत आहेत ते साक्षी भावामध्ये अनुभवूयात. कदाचित शरीराच्या काही भागात दुःख असेल, काही भागात सुख असेल, काही भाग न्यूट्रल असेल. जो काही असेल तो फक्त जाणूयात. सेम मनामध्ये काही जणांना थोडं दमायला झालं असेल, काही जण शांत असतील, काही जणांना काही प्रश्न असतील, काही जण कंटेंट असतील. जी काही मनाची अवस्था आहे ती जाणूयात. आणि आपल्या श्वासोच्छ्वासाकडे आता लक्ष आणूयात. आत जाणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, या श्वासाची रिदम आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. आणि त्या श्वासोच्छ्वासावर, त्या श्वासांच्या आत आणि बाहेर जाण्याच्या हालचालीवर आपलं मन स्थिर करूयात. अशा प्रकारे श्वासोच्छ्वासावर मन स्थिर केल्यानंतर मनात काही ऑटोमॅटिक विचार येऊ शकतो. समजा असा विचार आला तर त्या विचाराकडे तटस्थ बघायचं आणि परत आपलं लक्ष आपल्या श्वासोच्छ्वासावर आणायचं. कदाचित असं होऊ शकतं की श्वासांश्वासावर लक्ष असताना मन भरकटलं, विचारांमध्ये गेलं आणि काही विचार झाल्यानंतर लक्षात आलं की आपलं मन भरकटलेलं आहे. अशा वेळी ज्या वेळेला आपलं मन भरकटतं त्यावेळेला आपल्याला श्वासोच्छ्वास समजत नाही.
त्यावेळेला समजायचं की आपण आता विचार करायला सुरुवात केलेली, आपण डेलिबरेट थिंकिंग करतो आहोत. आणि असं जर लक्षात आलं की आपण डेलिबरेट थिंकिंग करत आहोत, तर जो कुठला कंटेंट असेल त्या विचारांचा, त्या कंटेंटमध्ये कुठला मी कार्यरत आहे ते जाणायचं. जे काही विचार असतील ते कुठल्या सिच्युएशनशी रिलेटेड आहेत, काय कंटेंटशी रिलेटेड आहेत ते जाणायचं. आणि त्याच्यामध्ये कुठला मी कार्यरत आहे, आई मी आहे, मुलगी मी आहे, कामाच्या ठिकाणची मी आहे, भारतीय मी आहे, शरीर मी आहे, मन मी, कुठली मी कार्यरत आहे ते जाणायचं. आणि समजायचं की त्या मीशी तो मी सध्या डॉमिनंट आहे, सध्याच्या वेळेमध्ये तो मी डॉमिनंट आहे. त्या मीशी जास्त आसक्ती असण्याची, जास्ती एफर्ट होत असल्याची शक्यता आहे, हे जाणायचं. आणि आपल्या हितकारासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तिथे मी असणं आवश्यक आहे. अधिकीचा मी असेल, आसक्तीमध्ये जाणारा मी असेल, तर तो ज्या अवेअरनेसमध्ये आपण रेस्ट करतोय त्या अवेअरनेसमध्ये तुम्ही सरेंडर करायचा. शरीर आहे, मन आहे आणि हा अवेअरनेस आहे. शरीरात आणि मनात जे काही होतंय ते जाणतोय, जे आहे तसं तटस्थपणे बघतोय, ते ऍक्सेप्ट करतोय, त्याला प्रतिक्रिया देत नाही होत. आणि स्किलफुल काय आहे, युजफुल काय आहे, त्याप्रमाणे आपले चॉईस चूज करत आहोत. यालाच विवेकपूर्ण विचार करणं म्हणतात. असा विवेकपूर्ण विचार करत सजगतेने आपण आपले सगळेजण सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करूयात. परत लक्ष शरीरावर आणूयात. दोन्ही हात एकमेकांवर चोळूयात. ती वॉर्मथ आपल्या डोळ्याला, चेहऱ्याला देऊयात आणि सावकाश डोळे उघडूयात. पूजाताई, अतिशय आम्हाला युजफुल म्हणजे रोजच्या याच्यामध्ये, कारण प्रत्येकाला व्यवहारामध्ये करता हे व्हावंच लागतं आणि त्याच्यामध्ये आपली मनाची कशी धारणा असावी, कसा विवेकपूर्ण विचार करावा, हे तुम्ही भगवद्गीतेच्या माध्यमातून खूप सुंदर प्रकारे सांगितलं. तर आता कोणाला काही कमेंट्स आणि प्रश्न असतील तर आपल्याकडे थोडा वेळ आहे ना सायली? हो हो, आणि अलकाला पण काही बोलायचं हा, असेल. मला ऍक्च्युली पूजाताई, तुम्ही ऍज अ सेड की तुमचं नेहमीच हा सेकंड पार्ट, म्हणजे आता सायली म्हणाली तसं इट शुड बी ऑन गोईंग. कारण खूप खूप तुमच्यासारखं ऐकण्यासारखं आहे. मला आत्ताच्या तुमच्या या प्रवचनामध्ये एक प्रश्न होता की तुम्ही म्हणलं होतात की योग्य व्यक्तीला दान करणं. तर त्याच्यात तुम्ही एका जे ब्लडचं एक उदाहरण दिलं. पण त्याच्या व्यतिरिक्त इन्कमच्या म्हणजे कुठल्याही माणसाला आर्थिक मदत करण्याच्या पेक्षा ऐवजी रादर अजून कुठले चॉईसेस आपल्याला असतात आणि तो व्यक्ती निवडायचा कसा, की कुठल्या व्यक्तीला दान करावं आपण? त्याच्यामध्ये आपण एक अन्नदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो, त्याच्यानंतर विद्यादान करू शकतो. आता बरीचशी लोक त्यांच्याकडे जे जे काही चांगले स्किल्स असतात ते जिथे काय म्हणतात, मतिमंद मुलं असतात त्यांना काही लोक सर्व्हिसेस देतात. काही स्पीच थेरपिस्ट मी पाहिले आहेत की जे अंध शाळेमध्ये जाऊन फिजिओथेरपी देतात. तर हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे ना, म्हणजे त्या व्यक्तीला त्याचीच गरज असते आणि आपण तेच त्यांना देतो. तर हे पण एक चांगलं दान आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला जे पाहिजे आहे आणि ते आपल्याकडे आहे आणि आपण ते देऊ शकत असेल तर ते नक्की दिलं पाहिजे असं. आणि आपण पूजा अर्चा करत असतो, म्हणजे पूजा अर्चेच्या भागामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की ठराविक अमाऊंट ऑफ ब्राह्मण बोलवणं किंवा दाम्पत्याचं पूजन करणं. तर त्या येस. दानामध्ये आणि आपल्या आत्ता आपण जे ज्या दानांबद्दल बोललो त्याच्यामध्ये काही फरक आहे का, आणि असेल तर तो काय?
आता ते तामस दानाविषयी मी बोलले नाही, पण जेव्हा आपण एखादी घरी पूजा करतो, सत्यनारायणची पूजा केली तर आपण गुरुजींची दक्षिणा देतो. संध्याकाळी आपण सत्यनारायणाची पूजा केली म्हणून सगळ्या लोकांना प्रसाद घ्यायला बोलवतो. तर ही विधीच आहे. म्हणजे जर तुम्ही एखादा जर काही घरामध्ये यज्ञ केला तर लोकांना बोलवणं आणि त्याचा प्रसाद लोकांना देणं ही प्रॉपर विधी आहे. तुम्ही जर ते तसं केलं नाही म्हणजे गुरुजींना दक्षिणा दिली नाही. गुरुजींना जी दक्षिणा हवी आहे त्याच्यामध्ये ते जर संतुष्ट नसले, योग्य मंत्र जर म्हणले गेले नाहीत, मंत्रहीनम, विधिहीनम, म्हणजे आता हे विधी आहे ना, आपण गुरुजींना बोलवलेलं आहे, त्यांना दक्षिणा द्यायची आहे, त्यांचं भोजन व्यवस्थित होईल याची आपण काळजी घ्यायची आहे. संध्याकाळी लोकांना प्रसाद व्यवस्थित दिला गेला पाहिजे. हे जर आपण सगळं फॉलो केलं तर त्या कृतीतनं मग ते दान होतं. विशेष असा काही फरक नाहीये. आपण कुठेही द्या, पण त्याच्या मागचा जो भाव आहे तो खूप महत्वाचा आहे. मंत्रहीनम विधिहीनम. आणि जर आपण म्हणजे हे सगळं केल्यानंतर जर ब्राह्मणांना अन्नदान केलं नाही, ब्राह्मण म्हणजे एखादी व्यक्ती, त्याला जर आपण हे अन्नदान केलं नाही, तर आपण जो काही यज्ञ केलेला आहे त्याचं आपल्याला कुठलंही फल प्राप्त होत नाही आणि तो तामस दान होतं किंवा तो तामस यज्ञ होतो. असं. म्हणजे त्याच्यातनं जो व्यक्ती समोरचा आहे त्यालाही काही प्राप्त होत नाही आणि जो कर्ता आहे त्यालाही काही मिळत नाही. कारण त्यांनी कुठलीच विधी फॉलो केलेली नाहीये. ना गुरुजींना संतुष्ट केलेलं आहे, ना लोकांना जेवण दिलेलं आहे. फक्त ते दाखवायचं म्हणून केलेलं आहे. दंभासाठी केलेलं आहे. मला मोठेपणा मिळावा, मी एवढं देवाचं करते, हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून जो यज्ञ केला जातो, जे दान केलं जातं, हे सगळं तामस दान असतं. वा, सुंदर. आणि आता म्हणजे आता ह्याच्या मागचा अर्थ कळतो की आपल्याकडे का बोलवलं जातं, दाम्पत्य बोलवणं किंवा योग्य येस. पद्धतीने पूजा करणं, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसावा रादर. कारण आपल्याकडे आजकाल वेळेअभावी खूप गोष्टींना अरे हे नाही केलं तरी चालेल, ते नाही केलं तरी हो. चालेल, असं जरा त्यातल्या त्यात तर आपण मार्ग त्याच्यातनं ना काढायचा प्रयत्न करतो. येस, त्याच्यातनं आपलीच खरी अधोगती आहे, आपण जर सगळ्याला शॉर्टकट देत बसलो तर. आणि त्याच्यात अजून एक असं आहे, की आपण नेहमी ब्राह्मण ब्राह्मण का म्हणतो? कारण ब्राह्मण व्यक्ती जी असते ना, ती संतुष्टता हा तिच्यामध्ये भाव असतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्याला दिलं, तर त्याला ना कृतज्ञता असते देणाऱ्याविषयी. तिथे अशी खूप लालसा नसते. अरे, एवढंच दिलं, एवढंच दिलं, पुढच्या वेळेला मला अजून मिळालं पाहिजे. पण हेच ब्राह्मण सोडून जर एखादी व्यक्ती असेल, तर ती कधीही संतुष्ट पावत नाही. तिला असं कधीच वाटत नाही, की अरे हो, यांनी मला एवढं दिलंय. त्याच्याविषयी कृतज्ञता त्याच्या मनामध्ये राहत नाही किंवा किंवा तिथे ना ग्रीड तयार होते. म्हणून ब्राह्मण भोजनाला खूप महत्व आहे. तुम्ही एखाद्या ब्राह्मण कुटुंबाला बोलवा. तुम्ही जे काही अ, यथाशक्ती तुम्ही जे काही द्याल त्याच्यात ते कुटुंब खुश राहतं आणि त्याच्या मनामध्ये राहतं. हा कृतज्ञतेचा भाव राहतो आणि तो तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतो. पण हे ब्राह्मण सोडून जर आपण इतर कोणाला जर बोलवलं तर तो भाव तिथे उपस्थित नसतो आणि म्हणून ब्राह्मण, ब्राह्मण, ब्राह्मण भोजन एवढं त्याला महत्व आहे. म्हणजे ब्राह्मण ते कोणा बेसिकली मनाने असलेला ब्राह्मण रादर दॅन. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हा. मनाने असलेलं ब्राह्मण. करेक्ट. मी तेच म्हणणार होते की ते क्लॅरिफाय करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे पूर्वीच्या काळी समाजामध्ये ब्राह्मण जर आपण समाजाचा भाग असंच ब्राह्मण धरलं तर ते गरीब याचे होते. त्यामुळे पण एक असं सोशल हे पण होतं ना की त्यांना मदत केली तर खरं दान त्यांना उपयोगी करेक्ट. पडेल म्हणून पण दान. आणि असंच सांगितलं ना गीतेमध्ये, ब्राह्मण म्हणजे वर्णानी ब्राह्मण नाही, मनानी जो ब्राह्मण आहे, ज्याचं मन असं आहे, ज्याचं मन सात्विक आहे, ज्याच्यावर असे संस्कार झालेले आहेत, की दुसऱ्यांनी जर काही दिलं तर आपण त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. हे संस्कार ज्याच्या मनामध्ये आहे, दॅट इज ब्राह्मण. हम्म. आणि जो सतत अभ्यास करत असतो, चांगल्या विचारांमध्ये प्रवृत्त असतो, चांगली कर्म करण्यामध्ये प्रवृत्त असतो आणि जो दुसऱ्याला काहीतरी चांगलं शिकवू शकतो, अशी जी व्यक्ती असेल ती ब्राह्मण आहे. वर्णानी म्हणायचंच नाही, मनानी. हा हा. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम असं जे म्हणलेलं आहे गीतेमध्ये ते तसंच आहे. मन कसं आहे तुमचं, तुमचे भाव कसे आहेत, असं. पूजाताई, तुम्ही या विषयावर पुढच्या वेळेस बोलाल का? चातुर्वर्ण आणि हे तुम्ही याच श्लोकाचं निरूपण घ्या पुढे. हो. हो 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 हो. ऍक्च्युली वर्ण जो आहे ना तो वर्ण म्हणजे ज्याला जो माणूस योग्य आहे ते ते कर्म हा, करण्यासाठी तो वर्ण. बरोबर. आणि जातीचा ब्राह्मण, तो जातीच्या ब्राह्मणाला महत्व नाहीये, पण ज्याचं वर्ण हा, ब्राह्मण आहे ना त्याला महत्व आहे. बरोबर. म्हणजे आपण कृती कशी करतो, आपला भाव कसा आहे, त्याच्यावरनं आपलं हे ठरत असतं श्रेष्ठत्व.
हम्म. असं. एक मला माझ्या मनामध्ये एक असा विचार आला, की आपण जे आत्ता तुम्ही जे म्हणालात ना, की 10% दान वगैरे. मी टॅक्स रिटर्न्स फाईल करते आणि माझ्याकडे अगदी कमी इन्कम असलेल्या लोकांपासून अगदी मिलियनेअरपर्यंत लोकं येतात. आणि मी असं बघितलंय, की इकडे एस्पेशली इकडे ह्या देशामध्ये 10% दान म्हणजे ह्या चर्चेसमधून वगैरे अगदी हो. म्हणजे भर असतो आणि त्या नाही केलं तर त्यांना जरा वागणूक चांगली मिळत नाही किंवा हा. असं हे सगळ्या गोष्टी इकडे होतात. आणि हम्म. मी बघितले तसे लोक की ज्यांच्याकडे काहीही नसतं ना तरी सुद्धा हा. आणि नाही त्यांना मनापासून हवं असतं, त्यांना करायचंच असतं दान, पण स्वतःला कितीही त्रास झाला ना तरीही ते लोक ते दान करतात. हम्म. हो. आणि हो. जे असे अतिश्रीमंत असतात म्हणजे वाया जात असतं पण ते काहीही हम्म. करत नाहीत, बरोबर. अजिबात काहीही करत नाहीत, असे पण मी बघितलेले आहेत लोक. पण माझ्याकडे काही जे असे गरीब आणि ते लोक जे खूप कठीण परिस्थितीतून जात आहेत, तर त्यांना मी असं हळूच सुचवून पाहिलं की तू 1-2 वर्ष नको ना देऊस काही, जे देतेस तुझ्या चर्चला ते 1-2 वर्ष तू स्वतःची काळजी घे, स्वतःचं सगळं हम्म. नीट व्यवस्थित कर आणि मग तू दान दे, असं मी ते तिला हम्म. म्हटलं. पण असे जे काही लोक आहेत ना त्यांना ते अजिबात पटत नाही हम्म. आणि ते करतच राहतात. अगदी बरोबर. आणि हे परत इट हा, कम्स ही बॅक टू श्रद्धा, आपल्या श्रद्धेशी निगडित आहे. तर हम्म. मुस्लिम याच्यामध्ये सुद्धा, इस्लाममध्ये सुद्धा जकात हा जो प्रकार आहे, तर माझ्या मुस्लिम मैत्रिणी नेहमी सांगतात रमदानचा जो महिना आहे तेव्हा ते दान करतात खूप मोठ्या प्रमाणावर, कारण तसं त्यांच्या स्क्रिप्चर्समध्ये आणि त्यांच्या कम्युनिटीमध्ये ते लिहिलेलंच आहे. आणि त्याविषयी जसं आता वसुधा म्हणाली की जसं चर्चमध्ये आहे तसंच इस्लाममध्ये पण आहे, की ते एक्सपेक्टेशनच सेट केलेलं आहे की हे दिलंच पाहिजे, तुम्ही जितकं कमवत असाल त्याच्या इतके टक्के तुमचं दान झालंच पाहिजे असं. तर सगळ्या धर्मांमध्ये सांगितलंय. सोनाली, तुझा हात हा, वर आहे. मला एक अगदी छोटासा, एकतर खूपच सुंदर अप्रतिम होतं पूजाताई, खूपच छान सांगितलं. भगवद्गीता माझा अगदी अत्यंत प्रिय ग्रंथ आहे. तर मी तुमचं ऐकत असताना तुम्ही ते छान सत्व रजग तमोगुणांचा प्रकृतीशी सुद्धा म्हणजे कफ वात वात पित्त ह्याच्याशी सुद्धा एक तुम्ही संबंध जोडून ते सांगत होता. तर मूळ प्रकृती आहे तर त्याच्यावरती त्याला धरूनच त्याचं कर्म भाव आणि त्या प्रकारची श्रद्धा असं तुम्ही सगळं सांगत होता. तर तेव्हा मला हे पण एक मनात आलं की ती मूळ प्रकृती जी आहे ती पूर्ण तुमची बदलता येत नाही. आणि एक प्रकारे आपण वर्णाच्या दृष्टीने किंवा ह्याच्यानी सुद्धा सांगितलं की जसा तुमचा आहे वर्ण म्हणा किंवा मूळ स्वभाव तशाच प्रकारचं तुम्ही कर्म करा, इतरांच्या सारखं कर्म करू नका, ते भयावह आहे असं सुद्धा भगवद्गीतेत सांगितलंय. पण आपण अभ्यास करून मग काय बदलण्याचा प्रयत्न करतो हे एक माझ्या म्हणजे त्याची ती सांगड थोडीशी, की आपण म्हणतो की असं करा, आपली कॉग्निटिव्ह हेल्थ करता तुम्ही, हा प्रयत्न करा, चांगले कर्म करा, विचार करा. इथे आपण मूळ प्रकृती बदलण्याचा प्रयत्न करत नाहीये. तर ते काय एक्झॅक्टली आपण बदलण्याचा प्रयत्न करतोय थोडस. आपण मूळ प्रकृती बदलण्याचा प्रयत्नच करत नाहीये, फक्त आहे जे आहे ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आता मग अशी कोणीतरी म्हणलं की मी त्यांना सांगितलं की हे दान असं करू नका, थोडस तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि नंतर तुम्ही दान करा, बरोबर. आता त्यांनी दिलेला सल्ला एकदम योग्य आहे, पण तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीला तो सल्ला पटला नाही, कारण बुद्धी राजस आहे. अच्छा. राजस बुद्धी, हा, इट हं. कॅनॉट बी रिसेप्टिव्ह. तो म्हणणार अरे मला समजते ना मी काय करायचं, मी दान द्यायचं की स्वतःवर माझे पैसे खर्च करायचे. तो ही राजस बुद्धी आहे. तर राजस आणि तामस बुद्धी अशी असते की ती हं. दुसऱ्यांनी चांगला दिलेला सल्ला तिला समजतो, पण ती तसं वागू नाही शकत. ही झाली राजस बुद्धी. हं? हं. त्या हं. व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी पूर्ण एखाद्याने जे सांगितलं आहे ते पूर्ण ऐकणं आणि तशी कृती करणं ही फारशी राजस बुद्धीकडे, तामस बुद्धीकडे गोष्ट नसते. आता बऱ्याच लोकांना अनेक अपथ्य केल्याने अनेक आजार होतात. तर काही लोक जी असतात ती पथ्याकडे एकदम काटेकोर पाळतात, सात्विक बुद्धी असते. कारण मला माहितीये जर मी हे पाळलं नाही तर मला हा आजार होणार आहे, ही हं. सात्विक बुद्धी झाली. तर आपल्याला जो चांगला सल्ला मिळतोय तो पाळणं आणि तसं वागणं खूप बुद्धी झाली. कारण प्रकाशक असते, ती चांगल्या गोष्टींकडे नेते. तशी राजस बुद्धी आणि तामस बुद्धी जी असते ही प्रकाशक नसते. त्याच्यामुळे ती स्वतःच्या हिताचा सुद्धा तिथे निर्णय चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. मग या लोकांनी काय करायचं आहे, त्यांना जर ही त्यांची त्यांना कळत असतं
की हा मला चांगला सल्ला मिळतोय, पण स्वतःवर पूर्ण नियंत्रण नसल्यामुळे तो चांगला सल्ला घेऊ शकत नाही आणि आपलं स्वतःचं जे काही आहे ते तसं वागत बसतात. मग या लोकांनी काय करायचंय, आता प्रकृती तर बदलणार नाहीये, म्हणून मग बरं. स्वाध्याय करायचा आहे. स्वतःचं चिंतन करायचंय. अरे मला चांगला सल्ला मिळतोय, पण मी तो आचरणामध्ये आणू नाही शकत आहे. मग मी का नाही आणू शकत आहे? हा माझा अहंकार आहे, की मला चांगलं करायचंच नाहीये, की हा माझा आळस आहे. तर आपण स्वतःचं तिथे अनालिसिस करायचं आहे. आणि हे जितकं आपण आत्मचिंतन व्यवस्थित करू, तेव्हा हळू-हळू, अगदी हळू, शनैः-शनैः हे बदल हम्म. त्याच्यामध्ये होणार. आणि हे करत-करत मग त्याची बुद्धी तर काही पालटणार नाही, पण त्याच्यामध्ये सुधारणा होईल. असं. अच्छा, बरोबर. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर पूजा, तुमचा हां. कॉन्टॅक्ट डायरेक्ट शेअर केलेला चालणार आहे का? कारण इथे प्रश्न विचारतायत तुम्ही ऍक्च्युली ग्रुपवर आहात, पण तरी तुम्हाला कोणाला डायरेक्टली तुमच्याशी बोलायचं असेल तर तुमचा फोन नंबर दिला तर चालेल का? हो, चालेल ना. मग या चालेल. म्हणजे आपल्या व्हॉट्सअप इथे आत्ता या झूमवर टाकला तर चालणार आहे? हो, चालेल, चालेल. ठीक आहे. आणि फक्त ते क्रांती, तुम्हाला प्रश्न आहे का? मला एक प्रश्न आहे, जमलं तर बघ. हा, अनघाताई बोला. बोलू का? हो अ, हो. एक माझा अनम्यूट झालं. हा, हो. तर हा, हा अनम्यूट हा झाल्यावर आहे. माझा मगाशी हे होतं की सत्पात्री दान, हे आपण जे म्हणतो, तू मगाशी म्हणालीस जसं सायली, की सर्टन कम्युनिटीमध्ये हे द्यायलाच पाहिजे. तसं आपण देवळात जाऊन जेव्हा पैसे टाकतो आणि नाही टाकले तर आपल्या मनाला ते बरं वाटत नाही. हे पण एक सत्पात्री दान झालं का नाही, हे मला नेहमी प्रश्न असतो. तर त्याविषयीच माझं जरा हे होतं, कन्फ्युजन. हा खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण सवयीनी म्हणा किंवा द्यायचं असतं म्हणा, म्हणून बरेच लोक जे काय थोडंफार असेल ते टाकतात आणि असं वाटतं हा झालं आपलं, आता आपण दिलं कारण दान. भीती बसते आपल्या मनात, असं हा, पण असतं ना काही वेळेला. हा. तर त्याविषयी काय मत? पण हे जे आहे ना, हे दान नाहीये. हे आपण भीतीने टाकतो. अरे हा, तेच बाकीचे तेच नाही मला टाकले, मी नाही म्हणायचंय, की टाकले. नाही जाऊन आलो किंवा देवळात देवाला दर्शन नाही घेतलं आणि पैसे हां. टाकले नाही, तर आपल्याला अरे वाईट वाटतं म्हणा, किंवा काहीतरी खूप वाईट होईल असं विचार येतो. तर म्हणजे त्याविषयीच त्याच्यामुळे भीती असते. त्याच्यामुळे ते दान नाही होत. बर. ती कृती होती फक्त दानाची. हा हा. हो की बरं, नाही? अनघाताई. हा अनघाताई. बरोबर. पहिल्यांदा आधी तुम्ही उत्तरेल तेवढे बोलते. अप्रतिम अप्रतिम झालं. प्रत्येक शब्द अतिशय मनात उतरवण्याचा आहे. फार सुंदर. पण एक आता तुम्ही ते सांगितलं, देवाकडे तुम्ही दान येता. तर तसं खरं म्हणजे आपण जेव्हा देतो तेव्हा प्रत्येकजण काय मला ह्यातून काय मिळेल असं पण नसतो, की असं होतं आता शिव विष्णू इथे आहे, तर ही माणसं इतकं काम करतायत आणि ह्याच्यामुळे आपलं हे देव किंवा आपला रिलिजन म्हणा, हे सगळं जिवंत राहतंय आणि म्हणून आपल्याला बरोबर इथे आहे. दिलं पाहिजे. तर हे काय सत्पात्री अपात्री किंवा मुद्दाम ह्यांनी दिलेलं दान नसतं प्रत्येक वेळेला, की दिलंच पाहिजे असं पण बरोबर. नसतं. नाही का, त्याच्यामधला हेतू निराळा असू शकतो, नाही का? नाही. आणि ते बरोबर आहे. कलेक्शन कोणाला ना कोणाला तरी उपयोगीच पडतं ना, फायनली हा, नाही तेच म्हटलं तर, तेच की कोणाला देवळात तरी दिला, कुठल्या व्यक्तीने किंवा मनाने दिलंय, हे जर बरं. बाजूला ठेवलं. दुसरा मुख्य प्रश्न म्हणजे एक दोन उदाहरणं म्हणजे तुम्ही फार सुंदर त्याचं एक्सप्लेनेशन द्याल म्हणून विचारते. दामाजीने विकली जी कोठी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, सगळं दान दामाजीने करून टाकलं, नाही का? आणि ते भगवंताने भरली कोठी वगैरे, ते एक गोष्ट आहे. पण दुसरी मी इथे एक लिटरेचरमध्ये आहे, एका प्रिस्टने जेव्हा त्याला वाटलं आपण दान केलं पाहिजे, त्याने सगळी संपत्ती काय असेल घरदार सगळं देऊन टाकलं. आणि थंडी होती, तर म्हणे हे सत्पात्री की लोकांना सगळ्यांना वाटून टाकलं. आणि थंडी होती तर दुसऱ्या दिवशी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्याच चर्चच्या दाराशी भिक्षा मागत उभं राहायला लागलं. सो हाऊ डू यू थोडा कसा आहे दोन्हीचा, की आपल्या शक्य आहे त्यापेक्षा जास्त दान करावं. दामाजीने केलं, भगवंतानी कोठी भरली, एक गोष्ट. पण असं नेहमी होत नाही. तर यांनी हे अशी एक गोष्ट इथे आहे त्याची. तर एक थोडं उदाहरण बघा कसं एक्सप्लेन करता येईल. नाही, याचं उत्तर मला पण आता नाही लगेच देता येणार, की असं का झालं. पण हरीश, बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. हां.
पण अरे हे कर्माचं सायकलच नाही का झालं, की आपण देतो तसंच आपल्यालाही गरज पडू शकते आणि दुसरं कोणीतरी दान करतं त्याचंही आपल्याला हे होतं आणि आपण दिलेलंच दान परत इट कम्स बॅक टू अस, असं असं मी विचार करते त्याचा. बरोबर आहे. हा म्हणजे तेवढं दान देणं हे त्याचं त्यावेळेस ती डेस्टिनी होती, कर्म होतं त्याचं ते, आणि ते दुसऱ्या दिवशी घेणं हे त्याचंच कर्म आहे. ओके. मला विचारायचं फार कठीण आहे, मला नेहमी ते मनात Or येतं की it's the Rajasi wisdom. The donation was given with the Rajasi, with a very stubborn wisdom of, Yeah. not being mindful of the right outcome. Maybe that, because she just gave another example. तेच नाही पण मी एक विचारू वेळ असेल तर हा स्वातीताई हा? बोला. बोला. काय त्या मगाशी पूजाताई म्हणत होत्या त्या ह्यांची स्टोरी सांगणार होत्या त्या आपले पांडुरंग शास्त्रींचं, आणि मला जरा इंटरेस्ट आहे त्याच्यात, तर ते थोडक्यात होणार असेल तर आणि वेळ असेल तर ऐकायला बरं वाटेल. मला सायली, वाटतं त्यांना फोन आलाय त्या हेड आणि आपला वेळ पण होऊन गेलेला आहे. मग तर कारण पुढच्या तिकडे वेळेला 10 बोलवाल, तिकडे पुढच्या 10 वेळेला वाजून बोलवा गेले. त्यांना, तिसरा चॅप्टर परत हो, आपण हा. बोलू त्यांना परत. त्यांचे ऍक्च्युली पुढच्या- आपल्याकडे पुढच्या सत्रामध्ये त्यांचे मिस्टरही बोलणार आहेत, ओके. आणि त्यांना मी म्हटलं असं की एकदा तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालात की जोपर्यंत तुमची तुम्ही इच्छा अडकला नाहीये, जोपर्यंत तुमची इच्छा नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्याशी सुटका नसते. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता यांच्यापासून त्यांच्या सुटका व्हावी झालं तेव्हा आता. आम्हाला सांगा आणि आम्ही हो. तुम्हाला त्रास देणार नाही. पण अजून बरेच विषय आहेत हा. पूजाताई, तर ऑफकोर्स तुम्ही, आणि आजच्या दिवस आपण ग्रुप ओपन ठेवू, जर पूजाताईंना वेळ असेल तर हो. स्वातीताई तुम्ही त्याच्यावर टाका आणि त्या हा, जितकं म्हणजे जमेल तितकं सांगतील. पण नाही तर आपण परत त्यांना बोलवू, त्या परत येतील. आणि खूप खूप धन्यवाद पूजाताई, तुमच्या इथे खूप उशीर झालेला आहे. थँक्यू. नाही कारण तर खूप thank you. वेळा ना लोकांची नावं माहिती असतात पण नाही, त्यांची मी त्यांचा नंबर टाकलाय आता आपल्या ग्रुप हा. चॅट मध्ये, त्यांचा नंबर दिलाय, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि त्यापेक्षा मला तुम- जस्ट पुढच्या आठवड्याच्या सेशनचं अनाउन्समेंटचं म्हणजे नक्की हे करायचं होतं. तर अनघाताई तुम्ही सांगताय का मी सांगू? पुढच्या आठवड्यात मे 3rd. मी हे ऐकायला पुढला सेशन मला काय करायचं मी विसरूनच गेले होते. ओके. पुढे डॉक्टर ब्रायन यांचा आहे, ही अ सर्जन आणि कोलोनोस्कॉपी आणि सगळे आपल्या गट्सचे जे डिसीज आहेत ना कोलोनचे त्याची ते सर्जरी करतात आणि त्याच्याविषयी माहिती देणार आहेत. त्यांना मी सांगितलं की कोलोनोस्कॉपीवर आम्ही ऐकलंय म्हणजे कॅन्सर, तर तुम्ही कॅन्सर सोडून नॉन कॅन्सरस कुठले डिसीज आहेत त्यावर आम्हाला सांगा. तर त्याच्यावर काय ट्रीटमेंट असते, काय लागतं आणि कशी सर्जरी कशी असते, आपण कधी ॲक्च्युली त्याचं झालेलं नाही आहे तर कशी सर्जरी करता, का तुम्ही जाता आणि कशी अवॉइड करता येईल आणि ॲक्च्युली सर्जरी कसं करतात ह्याबद्दल ते सांगणार आहेत. तेव्हा जरूर तर या. पुढच्या जर आठवड्यात अगदी Chicago, टोटली निराळ आहे. Chicagoचे ना ब्रासेच. हो शिकागो. कमिंग 3rd May.